आमच्या या नॉर्वेमाच्या गणपती पूजा उत्सवामध्ये आज अगदी मनापासून मनपूर्वक स्वागत. एवढ्या प्रतिभावान कलाकाराकडून इतकी प्रभावी कलाकृती आज आपल्याला बघायला मिळाली, हा खरोखरी एक दुर्मिळ योग आहे. आणि अगदी मनापासून धन्यवाद की आम्हाला या कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला. प्लीज एक राउंड ऑफ अप्लॉज होऊन जाऊन दे. थँक्यू थँक्यू सो मच. अतुल, तुझ्या ॲक्टिंग करिअरचा ग्राफ आणि त्याचा आवाका हा खूप मोठा आहे. म्हणजे सोलापूरच्या कॉलेजच्या नाटकांपासून ते थेट आता सध्या एवढा चित्रीकरण झालेला हॉलिवूडचा सिनेमा सिंग्युलॅरिटी इथपर्यंत एवढा मोठा हा आवाका आहे. तर या अभिनयाच्या कारकिर्दीची प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे लहानपणी आईवडिलांकडून का शाळेतल्या शिक्षकांकडून का अजून कुठून एक्सटर्नली, का ही एक अंतर्भूत प्रेरणा एक इन्स्टिंक्ट होतं? नमस्कार. खरं तर प्रेरणा कुठून मिळाली हे सांगणं अवघड आहे, कारण माझ्या घरात तर काही बॅकग्राऊंड नव्हतं ह्या संदर्भातलं. माझे वडील जवळजवळ औरंगजेब होते. ते रोजचा वर्तमानपत्र सुद्धा वाचायचे नाहीत. कॅन वी हॅव लाईट इन द ऑडिटोरियम? जरा चेहरे दिसले तर बरं वाटेल, शक्य झालं तर. तर त्यामुळे तसं काही बॅकग्राऊंड त्या अर्थाने घरातनं नव्हतं. मला स्वतःला एकच आठवतं, मी शाळेत असताना की एक दोन वेळेला स्टेजवरती गेलेलो होतो, जेव्हा वर्गात बाई उठवतात की हां तू हे कर वगैरे वगैरे. माझाच त्याच्यामध्ये काही फार मोठा सहभाग नव्हता. परंतु मी 7वीत 8वीत वगैरे असताना सिनियर बॅचमध्ये आमच्या नाटक बसवायचे 3 अंकी शाळेमध्ये, हरिभाई देवकरण सोलापूर. तर त्या नाटकाच्या तालमी बघायला मी अगदी रेग्युलरली जात होतो. नट यायच्या आधी मी पोचायचो तिथे आणि तालीम बघायचो. इतकी माझी आठवण त्याची आहे, म्हणजे नाटकाच्या संदर्भातली. पण त्या पलीकडे मला नाही आठवत की काही संबंध होता नाटकाचा कॉलेजला जाईपर्यंत. बरं, पण मग तुझ्या ॲक्टिंग करिअरची सुरुवात कुठे झाली? म्हणजे तुला असं कुठल्या टप्प्यावर जाऊन असं लक्षात आलं की अभिनय हेच माझं ध्येय आहे, माझं उद्दिष्ट आहे आणि मला हेच करिअर सुद्धा करायचं आहे? म्हणजे नाट्य आराधना या संस्थेमध्ये तू नाटकात कामं करत असताना असं लक्षात आलं तुझ्या, का त्याच्या आधीपासूनच जाणीव झाली होती म्हणून तू नाट्य आराधना जॉईन केलंस? झालं असं की म्हणजे मी सोलापूरला शाळेत वगैरे होतो आणि त्याच्यानंतर माझा एक बराच मनोरंजक प्रवास झाला, ज्याचं नाव शिक्षण होतं. बऱ्याच कोलांट्या खाऊन मी मूळ बेळगावचा आहे आणि सोलापूरमध्ये वाढलो. परंतु शिक्षणामध्ये माझा एकूण रस बघता माझ्या आईवडिलांना भीती वाटायला लागली की ह्याचं काही खरं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की मध्यमवर्गीय घरामध्ये प्रत्येक आईबापाला आपला मुलगा पहिला यावा, आपली मुलगी पहिली यावी असं वाटत असतं. वर्गात 60 मुलं आहेत हे माहिती असतं तरी सुद्धा आपलाच पहिला यावा असं 60 आईबापांना वाटत असतं. आणि त्याचं प्रेशर अर्थातच 59 मुलांवरती असतं. आणि 59 मुलांच्या आईबापांवरती असतं की आला नाही पहिला तर उद्या भिशीमध्ये सांगू काय असं. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये मी तर अगदीच म्हणजे पहिला असायचो पण शेवटून. त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती अर्थातच माझ्या आईवडिलांना. पण त्यांनी मला बेळगावला पाठवलं 11वी 12वी करायला, कारण महाराष्ट्रामध्ये बॉर्डर सीट्स मिळायच्या त्यावेळेला. सिम्पथी सीट्स होत्या महाराष्ट्र सरकारतर्फे बॉर्डरमधल्या लोकांना, निप्पाणी बेळगाव वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी मी बेळगावला गेलो 11वी 12वी करायला.
12वी तुम्हाला माहिती आहे की एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडली की आपण ती बऱ्याच वेळेला करतो. तसं 12वीचा पोर्शन मला खूप आवडला, त्यामुळे 2दा केला. त्याच्यानंतर मला खरं तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणा. तिथे मी 3 वर्ष होतो एका वर्गात. आणि मग मला धैर्य आलं माझ्या आईवडिलांना हे सांगायचं की मला हे करायचं नाही आहे, मला सायन्सला जायचं नाही आहे, मला आर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, मला भाषा अभ्यासायच्या आहेत. आणि मग मी सोलापूरला परत गेलो, BA करायला लागलो. आणि मी फर्स्ट इयरला असताना BAच्या पहिल्यांदी कॉन्शियसली ज्याला म्हणता येईल असा मी स्टेजवरती गेलो. कथा दिनूच्या मृत्यूपत्राची नावाची एक एकांकिका होती, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काम केलं आणि एक स्किट केलं छोटं. आणि ते खूप गाजलं आमच्या कॉलेजमध्ये, खूप आवडलं त्या अख्ख्या कार्यक्रमामध्ये. आणि तिथून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की मला एक काय आवडतं एक. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात एक असाही भाग आहे की एक रेकग्निशनही मला असं वाटतं मिळालं. आणि माझं एकूण फेल्युअरचं बॅकग्राऊंड लक्षात घेता त्या रेकग्निशन पण खूप महत्त्वाचं होतं असं मला वाटतं. बट टू आन्सर युअर क्वेश्चन, हे सुरुवात झाली इथून खरी. पण त्याच्यानंतर 5 ते 6 वर्ष मी हौशी रंगभूमीवरती सोलापूरमध्ये काम करत होतो. नाट्य आराधना, बरोबर. महाराष्ट्रातली खूप नावाजलेली संस्था. तर त्याच्यामध्ये मी काम करत होतो आणि बरीच ॲमेचर नाटकं केली त्यावेळेला. चाफा, आपण सारेच घोडेगावकर, माणूस नावाचं बेट वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यातली काही नाटकं राज्यनाट्य स्पर्धेबद्दल तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष ती घेतली जाते राज्य सरकारतर्फे. आणि आपले अनेक दिग्गज नट, दिग्दर्शक, अगदी डॉक्टर लागूनपासून सगळेजण ह्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कामं करत करत पुढे आलेले आहेत. तर त्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेत होतो. हे सगळं करत असताना मला एका पॉइंटला असं जाणवलं की मला इतकं नाही नाटक पुरत आहे, मला प्रोफेशन करायचं आहे. आणि मग मी ठरवलं की आपण प्रोफेशनल ॲक्टर होऊया. त्यामुळे अचानक नाही झालं, हे प्रोसेस होती. आणि हळूहळू हळूहळू करत मी एका निर्णयाला पोचलो की हां, आपण आता प्रोफेशनल नट होऊया. NSD, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, हा तुझ्या अभिनयाच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा. म्हणजे इथे तुला अभिनयाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळालं. तर लुकिंग बॅक, हाऊ इम्पॉर्टंट डू यू थिंक NSD वॉज टू युअर करिअर? म्हणजे इफ यू हॅड नॉट गॉन टू NSD, तुझं जे आज इतकं यशस्वी करिअर आहे ते तसंच झालं असतं का, असा कधी कधी विचार येतो का डोक्यात? इकडच्या लोकांना अनुपमा दिसत नाही का पडद्यामुळे? मी दिसणं थोडी महत्त्वाचं इकडे नाही. मी दिसणं इकडे महत्त्वाचं मला नाहीये. आता एकदम असं वाटलं की दिसत नाहीये. पुढे येऊ? हा, असं सांगा ना. आलोच. नटाला पुढे ये म्हणून सांगावं लागत नाही. लगेच अस्वस्थ होतो तो, लाईट बीट नसला की. ती आज नटीच्या भूमिकेत नाहीये, त्यामुळे तिने जरा बॅकसीट घेतली आहे. तुमच्या पुढे आमची काय म्हणजे? NSDचा करिअरसाठी किती फायदा झाला किंवा मला वाटतं की मला काय अभिनयाबद्दल वाटतं, मला त्याचा माझा काय विचार आहे, यासाठी मला NSDचा नक्कीच उपयोग झाला. कारण मी सोलापूरमध्ये होतो तेव्हा फक्त एका दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करत होतो. एकाच पद्धतीचं काम होतं अर्थातच, तुम्ही एका दिग्दर्शकाच्या हाताखाली. आणि आमचे फार स्ट्रॉंग होते ते दिग्दर्शक. त्यामुळे मी जेव्हा प्रोफेशन करायचं ठरवलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मी इक्विप्ड नाही आहे प्रोफेशनल नट म्हणून. म्हणून मी NSDला गेलो शिकायला. तर मला स्वतःला एक नट म्हणून खूप फायदा झाला. मला खूप एक्सपोजर मिळालं, मला खूप
वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं, खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. दिल्लीसारख्या ठिकाणी इतके फेस्टिवल सतत होत असतात, फक्त नाटकाचे आणि सिनेमाचे असं नाही, तर संगीत, नृत्य अशा खूप गोष्टी घडत असतात. त्या मला गोष्टी बघायला मिळाल्या. आणि थोडक्यात सांगायचं तर जे मला बाहेर राहून कदाचित एक 10-12 वर्ष लागली असती कळायला, ते मला 3 वर्षात एक छान कॅप्स्यूल मिळालं. आणि मला असं वाटतं की कुठल्याही प्रोफेशनल कॉलेजचं म्हणा किंवा स्कूलचं म्हणा, हेच खरं काय म्हणूया त्याचं कारण आहे, किंवा हेच हेच असायला हवं की ते तुम्हाला खूप भरभरून एक्सपिरियन्स देतं, एक्सपोजर देतं. NSD ही फॅक्टरी नाही आहे की इकडनं मुलगा किंवा मुलगी घातली आणि तिकडनं नट किंवा नटी बाहेर पडली, असं नाही होत. ते तुम्हाला एक्सपोजर देतं, ते तुम्हाला अनेक गोष्टी खुल्या करून देतं, आणि काय घ्यायचं हे अर्थातच तुमच्यावरती आहे. तर ही जी एक प्रोसेस आहे, ही जी एक शिस्त आहे अभिनयाची, वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत अभिनयाच्या, हे सगळं ओपनिंग अप मला प्रचंड NSD मुळे झालं. पण तुम्ही किती बरे नट आहात ह्याच्यावर तुमचं करिअर किती बरं आहे हे काही अवलंबून नसतं. ह्या दोन स्वतंत्र गोष्टी असतात, आणि त्याच्यामध्ये इतर अनेक कारणीभूत असतात गोष्टी. आपण असं म्हणूया, ज्याच्यामध्ये नशीब हा भाग आहे, तुम्हाला मिळालेला अपॉर्च्युनिटीज हा भाग आहे, तुमची चांगली कामं लोकांनी ॲप्रिशिएट करणं आणि त्या कलाकृती चालणं, हिट होणं, असे खूप त्याच्यामागे प्रचंड एक गणित आहे. तर त्यामुळे करिअर मला माहिती नाही, पण मला नट म्हणून खूप समृद्ध केलं NSDनी, माणूस म्हणून खूप समृद्ध केलं. NSDचा एक अजून एक महत्त्वाचा सहभाग तुझ्या आयुष्यामध्ये आहे, तो म्हणजे तुझ्या पर्सनल आयुष्यामध्ये. कारण इथेच तुला गीतांजली भेटली, आणि मी तुला मगाशी विचारलं की वेदर युअर करिअर वुड हॅव बीन द सेम विदाउट NSD. तर पर्सनल लाईफमध्ये तर देर इज नो क्वेश्चन, युअर पर्सनल लाईफ वुड नॉट हॅव बीन द सेम विदाउट NSD. Certainly not. Number one, I wouldn't have been married. हो, गीतांजली तिकडे भेटली, ती मला 1 वर्ष ज्युनियर होती. हो, काय प्रश्न काय पण? प्रश्न असा आहे, आता मी फार सावध झालेलो आहे. प्रश्न थोडासा गहन आणि सखोल आहे, की तुझी अशी ख्याती आहे की तू खूप सखोल, प्रत्येक गोष्टीबद्दल खूप सखोल विचार करतोस आणि खूप विचार करून, अभ्यास करून मगच निर्णय घेतोस, अशी तुझ्याबद्दल ख्याती आहे. तर मला वाटतं याही बाबतीमध्ये तू बरोबर तशाच प्रकारे बिहेव केलंस असं ऐकिवात आहे, की गीतांजलीनी तुला लग्नाबद्दल विचारल्यानंतर तू खूप सखोल विचार केलास आणि तो विचार करायला खूप वेळ लावलास, आणि मग तू अगदी तू उत्तम नटी आहेस, आता मला चापट्या मारणं बंद कर. अगदी फारच, म्हणजे एवढा की काही त्याला अंतच नाही असा. नाही, हे म्हणजे आजकाल लोकांनी, मी विचारी अभिनेता, मला असं शिवी दिल्यासारखंच वाटतं. फार सखोल विचार करतो, फार विचारी अभिनेता आहे जरा असं. एनिवे, हो, हे खरं आहे की तिने विचारलं आणि मी बराच वेळ लावला हो म्हणायला. हे खरं आहे, पण त्याच्यामागे विचार कितपत होता मला माहिती नाही. मला लग्न करायचं नव्हतं, हे मेन त्याच्यामागे होतं. पण ती फार चांगली मुलगी निघाली हो, काय त्यामुळे मी हो म्हणालो. आणि ती माझ्याहून 8 वर्षांनी लहान आहे. ती नुकती ग्रॅज्युएट झालेली होती तेव्हा, आणि मी NSDला या सगळ्या गटांगळ्या खाऊन ग्रॅज्युएट होऊन मग NSDला गेलेलो होतो. त्यावेळी मी NSDला ॲडमिशन घेतली तेव्हा मी 27 वर्षांचा होतो, आणि ती नुकती ग्रॅज्युएट झालेली होती. त्यामुळे ती 8 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. आणि आमच्याबद्दल थोडक्यात बोलायचं तर मी नेहमी असं म्हणतो की आय हॅव ऑलमोस्ट ग्रूम्ड हर लाईक अ डॉटर. पण कारण म्हणजे एक गोष्ट खरी आहे की माझे व्ह्यूज फार स्ट्रॉंग आहेत. त्याचं लॉजिक माझं भयंकर काहीतरी एक तरकट असतं, आणि इतकं असं माणूस आजूबाजूला असला की बरोबर राहणाऱ्या माणसाकडे 2च चॉईस असतात, एक तर ऐकून ग्रूम होणं किंवा निघून जाणं. ती राहिली आजपर्यंत.
तर त्यामुळे मी असं म्हणालो की आय ऑलमोस्ट ग्रूम्ड. पण ती स्वतंत्र विचाराची पण आहे अर्थातच. आणि एक गोष्ट खरी आहे की आम्ही नवरा बायको कसे आहोत मला माहिती नाही, पण आम्ही उत्तम मित्र आहोत एकमेकांचे. आणि आजपर्यंत आम्ही एकत्र जे आहोत ते केवळ ह्या जी बुनियाद म्हणतो आपण त्याच्यावरती आम्ही एकत्र आहोत. आम्हाला मुलं नाहीत बाय चॉईस. त्यामुळे तो काही भाग नाही आहे आम्हाला एकत्र ठेवण्याचा. परंतु ती एक फार स्वच्छ निखळ मुलगी आहे, पारदर्शक मुलगी आहे आणि खूप चांगली मैत्रीण आहे माझी. त्यामुळे खरं तर आम्ही आहोत आजपर्यंत एकत्र. आणि ती सगळ्याच अगदी माझे सगळे जे जे काही उद्योग असतात इतर त्या सगळ्यात पण ती तेवढ्याच हिरिरीने सहभागी असते. ते तिला आवडतं म्हणून अर्थातच. आणि तिचं बऱ्याच वेळेला असं मत असतं की तुझी जी म्हणजे तिला जे काही वाटतं ती म्हणते की मला काही काही वेळेला कळत नाही की हे तुझी मतं आहेत का खरोखरच मला असं वाटतं. तर पण काय बरं चाललंय. हा म्हणजे NSDचा आय थिंक हा सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे तुझ्या लाईफला. आय थिंक मोर दॅन इवन युअर ॲक्टिंग करिअर असं म्हणायला हरकत नाही. कारण इतकं चांगलं सहजीवन, इतका चांगला जोडीदार मिळणं की हे तिला एकदा विचारा. असं फक्त मला विचारून काही हे नाही. कारण मला असं नेहमी वाटतं की तिला जास्त चांगला चॉईस मिळाला असता खरं तर. पण अतुल, तू NSDतून बाहेर पडलास आणि त्यानंतर लगेचच म्हणजे तुला एक अत्यंत महत्त्वाचं नाटक तुला ऑफर झालं, गांधी विरुद्ध गांधी. म्हणजे महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यामधल्या भावनिक आणि तात्विक संघर्षांवर आधारित नाटक होतं ते. आणि तुला त्यातली गांधीजींची भूमिका ऑफर झाली. तुषार गांधी हे गांधीजींचे पणतू त्यांनी एका कुठल्या तरी मुलाखतीत असं म्हटलंय की मेनी ॲक्टर्स हॅव पोर्ट्रेट गांधीजी, म्हणजे अगदी बेन किंग्सली वगैरे धरून. बट ही हॅज सेड दॅट ही एन्जॉयड युअर पोर्ट्रेल द मोस्ट. ही सेज द पोर्ट्रेल ऑफ महात्मा गांधी बाय अतुल कुलकर्णी वॉज हिज मोस्ट फेवरेट बिकॉज ही थिंग्स यू गॉट द एसेन्स ऑफ बापू. हे कसं काय जमलं? म्हणजे महात्मा गांधींसारख्या व्यक्तीचा एसेन्स हा कसा काय सापडू शकतो? मी चांगलं लोकांना गंडवतो असा त्याचा अर्थ आहे. खरं तर हा त्यांचा मोठेपणा आहे तुषार गांधींचा की ते असं म्हणाले. कारण खूप मोठ्या मोठ्या लोकांनी गांधींची भूमिका केली आहे, नसीरभाईंपासून बेन किंग्सलेंपर्यंत सगळ्यांनी. मला असं वाटतं की त्याचं कारण कदाचित असं असेल की लोकांना तो गांधी आवडला मी केलेला. ह्याचं कारण मला मुख्य कारण असं वाटतं की मला गांधी खूप आवडले. मी जेव्हा त्यांच्याविषयी अभ्यास करायला लागलो, वाचायला लागलो, त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो, तेव्हा गांधी हा माणूस मला प्रचंड आवडला, प्रचंड भावला. आणि नॅचरली मला असं वाटतं की खूप त्यामुळे आतून मला ते सगळं करावंसारखं वाटत होतं किंवा तो माणूस सादर करावा असं वाटत होतं. आणि त्याचं दुसरं कारण की भारतामध्ये आणि मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये गांधींविषयी दुर्दैवाने फार गैरसमज आहेत. आणि हे गैरसमज हे काहीतरी वरवरच्या कारणांमुळे आहेत. सखोलपणे गांधीजींचा अभ्यास करून हा विरोध नाही आहे दुर्दैवाने. जो काय आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो त्याच्यामध्ये आपण खोलात नको शिरूया. पण हे फार दुर्दैवाचं आहे. त्याच्यात एखाद्या वेळेला काही तथ्य असेल असं आपण धरून जरी चाललं तरी ते तथ्य बाजूला ठेवून सुद्धा तो माणूस इतका हिमनगासारखा खालपर्यंत आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे मला वाटतं भारताचं दुर्दैव आहे एका अर्थाने. आणि आज आपण त्याचे परिणाम भोगतोय भारतामध्ये, त्यांना इग्नोर केल्याचे, गांधींचे विचार इग्नोर केल्याचे. असो, परंतु कुठेतरी मी पण त्याचा एक विक्टिम होतो अशा पद्धतीच्या विचारधारेचा गांधींच्या विषयी असलेल्या. आणि मला जेव्हा त्यामुळे गांधी कळत गेले तेव्हा मला कुठेतरी ते अरे की नाही आपण चुकीचा विचार करत होतो. हा माणूस लोकांना कळला पाहिजे हे पण कुठेतरी आतमध्ये असेल माझ्या, असं मला वाटतं. आणि त्यामुळे असेल कदाचित
दुसरं अर्थातच एक कारण की पहिलं माझं व्यावसायिक नाटक, त्यामुळे एक ती एनर्जी वेगळी असते आणि अर्थातच बाकी अभ्यासही बराच त्याविषयीचा झाला केला वगैरे वगैरे वगैरे. परंतु अम, खूप महत्व ह्या नाटकाचं माझ्या आयुष्यात आहे. एकतर पहिलं कमर्शियल नाटक म्हणूनही ते एक एक मला त्यामुळे रेकग्निशन मिळालं. एक नट म्हणून जो तुम्हाला ओळख लागते तुमच्या फ्रॅटर्निटीमध्ये आणि ऑडियन्समध्ये, ती मला मिळाली. आणि अर्थातच माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मला गांधी भेटला. त्यामुळे या सगळ्याच अर्थाने ते नाटक खूप महत्वाचं आहे. मी असं कुठल्या तरी तुझ्या एका मुलाखतीत असं ऐकलंय की गांधींच्या भूमिकेसाठी तू म्हणजे आता ही तू तात्विक तयारी तर तू वाचून त्यांच्याबद्दल वाचून त्यांचे विचार समजून घेऊन तू केलीस, पण त्यांच्या चालण्याचं, बोलण्याचं, त्यांचा चरखा चालवण्याचं वगैरे ह्यामध्ये तू इतकी म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड तू तयारी केलीस याबद्दल याबद्दल थोडंसं सगळ्यांना सांग ना. दोन भाग होते खरं गांधींची तयारी करताना, की एक आतनं त्या माणसाला समजावून घेणं आणि एक बाहेरचं रूप. कारण गांधींपासून भारतीयांची सुटकाच नाही. खिशातनं पाकिट काढून नोट काढली की गांधी. कुठल्या चौकात तुम्ही जाता, ट्रॅफिक समोर गांधींचा पुतळा उभा आहे. त्यामुळे गांधी हे इतके भारतीय डोळ्यांमध्ये इतके भरलेले आहेत की त्यांना त्या पद्धतीनं स्टेजवरती सादर करणं हे अत्यंत आवश्यक होतं. त्याच्यात जरा कुठे गडबड झाली असते तरी पटकन. आणि दुसरी गोष्ट, गांधी हे त्या काळातले सगळ्यात जास्त फोटोग्राफ भारतीय असेल त्या काळामधला. आणि फोटोग्राफ तर होताच, पण त्यांना शूट म्हणजे त्याच्या फिल्म्स पण खूप उपलब्ध आहेत. कारण तो इतकाच अट्रॅक्ट करत होता. इंग्लंडमधनं कित्येक लोकांनी जाऊन त्यांना त्यांच्या फिल्म्स वगैरे, आणि त्या उपलब्ध आहेत, त्या आम्ही पाहिलेल्या आहेत होत्या. सांगायचा मुद्दा हा की त्यांना हे त्यांचं बाह्यरूप आणणं हे फार आवश्यक होतं. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. गांधींचं चालणं, ते तसे का चालत होते, कसे चालत होते, मग आणि त्या आधी कसे चालत असतील जेव्हा त्यांचा फिती उपलब्ध नाहीत. कारण गांधीमध्ये त्यांचा बराच मोठा साऊथ आफ्रिकेपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचा काळ, एक सीन तर मृत्यूनंतरचा पण आहे नाटकामध्ये, तर तिथपर्यंतचा काळ सगळा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ती प्रॅक्टिस बरंच, म्हणजे मला आठवतं मी मालाडला राहायचो त्यावेळेला मुंबईला, आणि मालाड स्टेशन पासून माझं घर एक असेल 2-3 किलोमीटर, 3-4 किलोमीटर असेल. तर त्यावेळेला रात्री रिहर्सल वगैरे संपून यायचं तर स्टेशन पासून घरापर्यंत चालत जायचो मी. एकतर पैसे नव्हते तेव्हा, त्यामुळे ते एक कारण होतं चालत जाण्याचं. आणि दुसरं कारण हे होतं की मी गांधींसारखा चालत जायचो तिथून तिथपर्यंत घरापर्यंत रात्री. कारण ते अंगात भिनणं फार आवश्यक होतं. कारण होतं काय, आता हे तुम्ही स्टेज बघितलं तर एवढेच मला फूट मिळतात चालायला. आता या एवढ्या फुटामध्ये मला जर गांधी आणायचा असेल तर तो माझ्या शरीरात असायला लागतो, तर तो पटकन त्या वेळेला येतो आणि तेवढ्या त्या 20 फुटांमध्ये लोकांना कळतो. तर त्याच्यासाठी ते भिनणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी असे किलोमीटरच्या किलोमीटर गांधींसारखा चालायचो. चरखा जिथे जाईल तिकडे, कुठे मित्रांकडे गेलो तरी चरखा घेऊन जायचो पेटीतला आणि बोलता बोलता सूत कातायचो. कारण चरखा हे मला गांधींचं म्हणजे त्याच्यातला तो खादी वापरणं आणि स्वतःचं कापड स्वतः तयार करणं वगैरे, किंवा ग्रामोद्योग, किंवा हा त्याचा इकॉनॉमिकल जो भाग आहे तो आहेच, परंतु ती फार उत्तम थेरपी आहे असं माझ्या लक्षात आलं जेव्हा मी चरखा शिकलो तेव्हा. कारण मुंबईला ह्याच्या मणिभवनमध्ये गिरगावला च्या जवळ तिकडे तुम्ही कधी जाऊन बघा, गांधींनी कातलेलं सूत तिथे ठेवलेलं आहे. हे तुमचे आपले मॉडर्न सूत झक मारतील इतकं फाईन सूत त्यांनी गांधींनी काढलेलं आहे. आणि तुम्ही इमॅजिन करा, फोटो तुम्ही बघितले असतील की काँग्रेसचं इतकं मोठं अधिवेशन चाललेलं आहे, नेहरू पटेल बसलेले आहेत, देशाच्या भविष्याविषयी चर्चा चाललेल्या आहेत, आणि हा माणूस सूत काततोय. तुम्ही फोटो बघितले असतील त्यांच्या स्टेजवरती वगैरे सूत कातत असल्याचे. आता हे सगळं चालू असताना सूत कातण्यामध्ये तुमचं बॉडी आणि माइंड कोऑर्डिनेशन हे प्रचंड लागतं, नाहीतर चटकन तुटतं ते. तुम्ही जरा जरी कुठे चुकलात तरी. आणि एकसारखं सूत निघणं हे सगळ्यात महत्वाचं, कधी जाड कधी पातळ असं नाही. तर ह्याच्यासाठी जी एक मेंटल स्टेट लागते, जो एक कणखरपणा पाहिजे, जो एक ठहराव पाहिजे तुमच्यामध्ये, हे उलट पण आहे की हे केल्यामुळे कदाचित
तो हे म्हणून मी असं म्हणतो की ती एक थिअरपी आहे चरखा ही. त्यामुळे फारच महान माणूस होता तो. नट होता, उत्कृष्ट नट गांधीजी. आणि सगळ्या गोष्टींचा फार चांगल्या कारणासाठी उपयोग केला त्या माणसाने. नट काय करतो, स्वतःचा पोशाख निवडतो. गांधींनी स्वतःचा पोशाख निवडला. फार महत्वाची गोष्ट आहे. त्यावेळेचे सगळे हे आणा, बॅरिस्टर पटेल आणि बॅरिस्टर नेहरू आणि सगळे सुटाबुटात, आणि इथे हा म्हातारा, तेव्हा म्हातारे नव्हते एवढे, पण एक धोतर घालून आणि एक फडक. त्यांचं फार उत्कृष्ट फोटोग्राफ इंग्लंडमधला आहे, जेव्हा ते गोलमेज परिषदेला आलेले होते तेव्हा. थंडी आणि असा तो मोठा फोटो, सगळे ते ओव्हरकोट आणि मफलर आणि टोप्यान हे घातलेले सगळे इंग्रज आणि बाकी भारतीय उभे, आणि हा लेखाचा एक धोतर घालून एक फडकं इंग्लंडच्या थंडीमध्ये हा उभा आहे हातात काठी घेऊन. सोपी गोष्ट, इट्स अ स्टेटमेंट. हे फार मोठं विधान आहे. हा नुसता फोटोग्राफ तुम्ही बघितला तर खटकन तुम्ही कोणाकडे बघाल? आधी गांधींकडे बघाल. आणि त्याच्यातनं एक काहीतरी मेसेज तो माणूस देतोय की मी माझ्या ह्या गरीब देशाला रिप्रेझेंट करायला आलेलो आहे इथे, मी हा असा आहे, हा माझा देश हा असा आहे. प्रचंड मोठं स्टेटमेंट. इथेच काय, भारतात सुद्धा फार निवडलेली गोष्ट होती ही. असो, गांधींबद्दल मी बोलायला लागलो की मला जरा हे होतं. पण सांगायचा मुद्दा म्हणजे मला खूप तो अभ्यास करता करता आवडले आणि भावले, आणि त्यामुळे ते केले. थोडे जास्ती सोपं झालं. इंटरेस्टिंगली याच्यानंतरचं तुझं जे म्हणजे लोकप्रियता मिळालेल्या एका चित्रपटातलं काम जे तुला मिळालं, कमला हसनच्या हेराममध्ये जे कॅरेक्टर तू रंगवलंस, श्रीराम अभ्यंकर. तर इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की ह्या म्हणजे एका पाठोपाठ एक तू अशा अगदी परस्पर विरोधी अशा भूमिका तू केल्यास. म्हणजे गांधी जर एक टोक म्हणलं तर श्रीराम अभ्यंकर, आणि जो गांधींना मारायचं ज्यांनी हे केलं. तर हे दोन इतक्या वेगळ्या टोकाच्या भूमिका ह्या पूर्णपणे कन्व्हिक्शननी सादर करणं हे कितपत अवघड गेलं. आणि अशा भूमिका करताना, कारण स्वतःची काही मतं असतात, वी ऑल हॅव आवर ओन ओपिनियन्स, तर स्वतःची आयडिओलॉजी ही अशा भूमिका साकार करताना आड येते का? एक तर सगळ्यात कौतुक कमल हासन साहेबांचं की त्यांनी मला शोधून श्रीराम अभ्यंकरी भूमिका दिली. त्यांना माहिती होतं की मी गांधी केलेला आहे. त्यामुळे एक विरोधी त्याचा विचार जर तुम्हाला पोर्ट्रे करायचा असेल तर तो मुळात विचार काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. गांधी काय आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याला विरोध करणार. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा त्यांचा एक जिनियसच असा विचार करू शकतो. त्यांनी आधी गांधी कुणी केलं हे नाही बघितलं. आय मीन आधी कुणी श्रीराम अभ्यंकर किंवा गांधी विरोधी भूमिका केली असं टिपिकल कास्टिंग नाही केलं. त्यांनी एक्झॅक्टली उलटं कास्टिंग केलं. आणि मला खरोखर त्याचा फायदा झाला, कारण मला माहिती होतं की मी काय विरोध करतोय. आणि मला जेव्हा गांधीचे मी प्रयोग खूप सुरू झाले आणि सतत प्रयोग केल्यानंतर एक तोचपणा यायला लागतो, म्हणून मी माझा त्यावेळचा आणखीन एक अभ्यास म्हणून मी गांधी विरोधी लिखाण ऑलरेडी वाचायला सुरू केलेलं होतं. त्याचा मला खूप फायदा अभ्यंकर करताना पण झाला. आणि दुसरा उपप्रश्न जो आहे की तुमची आयडिओलॉजी एखादी असते आणि त्याचा किती परिणाम होतो आणि काय किंवा कसं, त्याचं अगदी साधं उत्तर असं की त्याचेच मला पैसे मिळतात. की मी न दिसावा आणि जे मी करतो आहे ते पात्र दिसावं ह्याचंच मी खातो खरं तर. आणि तो एक थोडासा सेल्फ ट्रेनिंगचाही भाग आहे की तुमचं आड येता कामा नये त्याच्यामध्ये. विचार नाहीत का तर विचार ठाम आहेत. मी आत्ता आणि गांधींबद्दल एवढं बोललो तर अभ्यंकरबद्दल माझं काय मत असेल हे तर अगदी ऑब्व्हियस आहे. पण मला असं वाटतं की काय आहे, आयडिओलॉजी कुठलीही म्हटली आपण की एक तर तुम्ही त्याच्या फॉर असता किंवा विरुद्ध असता किंवा काय. परंतु नट म्हणून मी जेव्हा एखादं पात्र सादर करत असतो, त्याचा अभ्यास करत असतो, तेव्हा मला माझ्या मनामध्ये एक एम्पथी असणं अत्यंत गरजेचं असतं. मला तो माणूस कसाही असेल, तो काय माझा दम सिनेमातला अगदी एन्काउंटर शंकर नावाचा व्हिलन असेल की जो विनाकारण लोकांना
मारतो किंवा काय व्हॉट एव्हर जे काय टिपिकल व्हिलन असतं तो. पण एक एम्पथी त्या माणसाबद्दल जर असेल तरच मी ते पात्र सादर करू शकतो. त्याचा टेक्निक हा भाग वेगळा आहे. टेक्निक तर तुम्ही अर्थातच वापरता, पण हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे श्रीराम अभ्यंकर बद्दल एम्पथी एस्टॅब्लिश करायला तुला विशेष नाही, मला असं वाटतं की तो माझ्या ट्रेनिंगचाच भाग आहे. तो माझ्या ट्रेनिंगचाच भाग आहे की आलेल्या पात्राला माझा मी एक फार सुरेख स्टेटमेंट मायकेल अँजेलोचं आहे, जे नट म्हणून मला फार महत्वाचं वाटतं. त्यांनी ते शिल्प जो तो करायचा संगमरवराच्या दगडातनं, त्याच्याविषयी त्यांनी केलं की त्याला कुणीतरी विचारलं मायकेल अँजेलोला की तू एवढी सुरेख शिल्प दगडातनं कशी काय हे करतोस. तर तो म्हणाला की काय नाही मी काय नाही. तर ते म्हणाला की ते शिल्प दगडातच असतं, फक्त मी नको असलेला दगड काढून टाकतो म्हटला. नट म्हणून मला हे फार खरं वाटतं. तुम्ही जगातला कुठल्याही टोकाचा माणूस घ्या, स्वभाव घ्या, कशाही पद्धती, प्रत्येक माणसामध्ये ते असतंच. आपल्या प्रत्येकामध्ये व्हिलन आहे, आपल्या प्रत्येकामध्ये व्हायलन्स आहे, आपल्या प्रत्येकामध्ये प्रेम आहे, सगळंच आहे. होतं काय, फक्त आपल्यावरती जे काही आपण ज्या पद्धतीने वाढतो, जे काही संस्कार होतात, जे काही तुमचं वातावरण असतं, त्यातनं तुम्ही शिकवण काय असते, रागवायचं नाही, हिंसा करायची. सगळं निगेटिव्ह शिक्षण आहे आपलं. याचा अर्थ असा की हे सगळं आपल्यात आहे नाही का. तर माणूस म्हणून माझं प्रत्येक कॅरेक्टर असतंच, आहेच. मी जेव्हा एखादी भूमिका करतो तेव्हा माझ्यातला जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो मला फक्त काढून टाकायचा असतो आणि जे उरतं ते मला सादर करायचं असतं. असा जो प्रयत्न आहे तो मला वाटतं की हे मायकेल अँजेलोचं स्टेटमेंट नट म्हणून खूप लागू होतं. तुझा हे राम हा मेन स्ट्रीम पहिलाच सिनेमा आणि त्यातच तुला पहिल्या पदार्पणातच मेन स्ट्रीम मधल्या तुला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि त्याबरोबर लगेच नंतर म्हणजे खूप त्यानंतर लगेचच आलेला चांदनी बार हा मधुर भांडारकर दिग्दर्शित दुसरा महत्त्वाचा टप्पा हिंदी सिनेमाच्या कारकिर्दीतला. तर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा हा दुसराच पिक्चर मला वाटतं चांदनी बार, पहिला पिक्चर साफ आपटल्यानंतरचा. आणि तुम्ही म्हणजे जस्ट आपली कारकीर्द सुरू करत असलेलेच असे दोघं म्हणायला पाहिजे. आणि त्याचं जेव्हा चित्रीकरण चालू होतं चांदनी बारचं, तेव्हा असं कुठे जाणवलं होतं का की बाबा ह्याला इतकं भरभरून यश म्हणजे क्रिटिकल ॲक्लेम एज वेल एज कमर्शियल सक्सेस ह्याला मिळणार आहे आणि पोत्या सावंतच्या भूमिकेकरता तुला लगेचच दुसरं नॅशनल अवॉर्ड मिळणार आहे, अशी काही कुठे इन्क्लिंग होती का त्यावेळेला? अजिबात नाही. खरं तर आत्ता ही आपण गेल्या 4-5 वर्षात एक वेव्ह बघतोय नवीन सिनेमांची, वेगळ्या सिनेमांची, आणि कमर्शियली सक्सेसफुल सुद्धा होत आहेत ते सिनेमे. चांदनी बार माझा सिनेमा आहे म्हणून नव्हे, पण मला असं वाटतं की ह्याची सुरुवात कुठेतरी जे काही पहिले काही सिनेमा होते त्याच्यात चांदनी बार हा सिनेमा आहे की इतका वेगळा सिनेमा, काही गाणी नाहीत, काही कमर्शियल एलिमेंट्स नाहीत, इतका हार्ड हिटिंग सिनेमा, एक ट्रॅजेडी, असं वुमन ओरिएंटेड फिल्म. कारण भारतामध्ये वुमन ओरिएंटेड फिल्म्स हिट होणं ही फार रेअर गोष्ट आहे. आता जे मला हिरोईनचे रिपोर्ट्स काही येत आहेत ते हे दर्शवत आहेत की ते खरं आहे की हिरोईन ओरिएंटेड फिल्म्स सक्सेसफुल होणं. तर सगळे नियम खरं तर तोडले होते चांदनी बारनी. चांदनी बारचा मला सगळ्यात मोठा फायदा हा झाला की तो कमर्शियली हिट झाला. कारण हे राम कितीही लोकांना म्हणजे क्रिटिकली ॲप्रिशिएट झालेला असला तरी सुद्धा तो चालला नव्हता, तो हिट सिनेमा त्या अर्थाने नव्हता. चांदनी बार हिट सिनेमा होता आणि माझ्या प्रोफेशनमध्ये एक तो रेकग्निशन लागतं, एक लोक मला ओळखतायत, लोकांना माझा चेहरा परिचयाचा आहे, हे फार महत्वाचं आहे माझ्या फील्डमध्ये आणि ते मला चांदनी बारने मिळवून दिलं. एका बाजूला हे हिंदी सिनेमामधलं यश आणि वाटचाल चालू होती आणि दुसऱ्या बाजूला मराठी सिनेमातलं करिअरही जोरात चालू होतं. त्याबरोबर कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ असे म्हणजे अनेक भाषातले म्हणजे आय जस्ट कांट इमॅजिन की एवढ्या सगळ्या भाषा
आत्मसात करून त्यामध्ये ॲक्टिंग करणं म्हणजे हे एक यू मस्ट हॅव अ नॅक फॉर लँग्वेजेस. पण हे अशी सगळी वाटचाल एकत्र तुझी चालू होती. तर ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे काम करताना त्या इंडस्ट्रीजमध्ये असा खूप फरक जाणवला का, की काम करण्याच्या पद्धतीमध्ये आणि कुठेतरी हिंदी सिनेमातलं यश असं या बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये तुला उपयोगी पडलं का, असं वाटतं की दे आर कम्प्लिटली पॅरलल ट्रॅक्स अँड दे डोंट मीट? प्रश्नाच्या पहिल्या भागाचं उत्तर असं की मी भाषा आत्मसात नाही करत सगळ्या. मला कानडी बऱ्यापैकी येतं, समजतं बेळगाव आणि सोलापूरमुळे. परंतु बाकी मी देवनागरीत लिहून घेतो डायलॉग्स आणि पाठ करतो. मला अर्थातच पण तर प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असतो, मी काय बोलतोय ते माहिती असतं. त्यामुळे ते खूप अवघड आहे. हे मी आता बोलतो तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे मी साऊथमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आय अर्न एव्हरी रुपी दॅट इज पेड टू मी. कारण खूप अवघड आहे ते, इतकं सोपं नाही आहे. हिंदी आणि साऊथ आणि मराठी अशा आपण जर तीन मुख्य हे जर म्हणालो, प्रवाह जर म्हणालो, दक्षिणेमध्ये फिल्म हे कल्चर आहे. त्यांच्या संपूर्ण सांस्कृतिक आयुष्याचा तो एक फार महत्त्वाचा भाग आहे, फार मोठा भाग आहे फिल्मचा. आणि ते तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसतं त्यांच्या कुठल्याही, त्यांचा साधा स्पॉट बॉय असेल, त्यांचा असिस्टंट डिरेक्टर असेल, त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं ते कल्चर, ते आतमधनं त्यांचा जो सिनेमा येतो तो. हिंदी अर्थातच पॅन इंडिया सगळा त्याचा हे असल्यामुळे ते ह्यूज आहे सगळं खूपच. आणि हिंदी सिनेमा बनवणं खरंच खूप अवघड आहे. कारण असं, मी समजा मराठी सिनेमा करतोय तर मला फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना त्या काय म्हणूया त्यांच्या सवयी, त्यांची मेंटॅलिटी ह्यालाच फक्त केटर करायचं आहे. मी साऊथमध्ये काम करतो, म्हणजे मी तमिळ सिनेमा करतोय तर तमिळनाडूमधल्या करतोय वगैरे वगैरे वगैरे. हिंदी सिनेमा करताना तुम्हाला पॅन इंडिया विचार करायला लागतो, पंजाब पासून खालपर्यंत, की सगळ्यांना कसा आवडेल. त्यामुळे हिंदी सिनेमा असा सगळा सर्वसमावेशक येऊन त्याला त्या पद्धतीने तुम्हाला वरवर दिसताना पंजाबी कल्चर दिसते किंवा हे दिसतंय असं तुम्हाला वाटेल, परंतु जे इलेमेंट्स आहेत ते सगळ्यांना कशा पद्धतीने अपील होतील असा तो सिनेमा करणं खरंच खूप चॅलेंजिंग काम आहे. आणि त्यामुळे तो एक वेगळाच सगळा ते प्रकरण आहे, वेगळं कॅल्क्युलेशन आहे, वेगळा व्यवसाय आहे. पण एक कल्चर ज्याला आपण म्हणू ते निश्चितपणे साऊथ मधलं कल्चर खूप वेगळं आहे आणि ते रिफ्लेक्ट होतं त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये. आणि हिंदीचा मला उपयोग झाला का, किंवा नक्कीच. कारण हिंदी सिनेमांमध्ये तुम्ही काम करत असल्यानंतर जे मिळणारं रेकग्निशन आहे, मला साऊथमध्ये, अर्थात माझा हेराम हा सिनेमा पहिलाच तमिळ, तेलुगू आणि हिंदी तिन्हीमध्ये प्रदर्शित झाला. परंतु मी हिंदीमध्ये काम करत असल्यामुळे मिळणारं रेकग्निशनचा फायदा अर्थातच मला साऊथमध्ये होतो आणि मराठीमध्ये सुद्धा. मी जर फक्त मराठी फिल्म्स करत असतो तर असणारा मी, आणि मी हिंदी फिल्म्स करतोय आणि मी मराठी फिल्म्स करतोय, मराठी फिल्म्सला जो एक क्राऊड त्याच्यामुळे ड्रॉ होतो किंवा काय, निश्चित 100% फायदा आहे. तुझ्या आजवरच्या कारकिर्दीतले सगळ्यात लोकप्रियता मिळवलेले 2 पिक्चर म्हणजे 2006 मधला रंग दे बसंती आणि 2010 मधला मराठीतला नटरंग. म्हणजे हे अगदी तुझ्या नावाबरोबर हे सिनेमे जोडले गेलेले आहेत. अतुल कुलकर्णी, रंग दे बसंती, नटरंग. म्हणजे टेलिव्हिजनवरती जेव्हा बातमी येईल अतुल कुलकर्णी यांचे निधन झाले त्यावेळेला हेच 2 सिनेमे दाखवतील, खात्री आहे मला 100%. गॉड फॉरबिड. आता रंग दे बसंती या सिनेमाबद्दल जर आपण बोललो तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली खूप दिग्गज आणि मान्यताप्राप्त अशा कलाकारांबरोबर काम करण्याचे, म्हणजे यू आर वन ऑफ देम ऑब्व्हियसली. संधी तुला मिळाली जवळून आमिर खान बरोबर, राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याबद्दल. तर तो एक अनुभव एक खूप म्हणजे इम्पॉर्टंट असा असणार. पण मला सगळ्यात रंग दे बसंती या मूवीबद्दल काय जाणवलं म्हणजे त्यांनी राजकारण्यांविरुद्धचा संघर्ष ज्या प्रकारे दाखवला आहे किंवा जे सोल्युशन त्यांनी
पॉलिटिक्सच्या करप्शनमधलं जे त्याच्यावर जे सोल्युशन दाखवलं आहे, ह्याच्याशी तू सहमत आहेस का? म्हणजे इज व्हायलन्स द आन्सर? रंग दे बसंतीच्या बाबतीत हा खूप मोठा गैरसमज आहे की रंग दे बसंतीनी व्हायलन्सनी त्याचं उत्तर व्हायलन्स आहे असं दाखवलं. कुठल्याही सिनेमामध्ये जेव्हा व्हिलन मरतो त्यावेळेला सिनेमा संपतो, नाही का? रंग दे बसंतीमध्ये जेव्हा डिफेन्स मिनिस्टर जो व्हिलन आहे तो मरतो, त्याच्यानंतर 45 मिनिटं सिनेमा त्याच्यानंतर चालू राहतो. आणि रंग दे बसंती खरा तो 45 मिनिटाचा सिनेमा आहे. जेव्हा राकेश मेहरानी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की व्हायलन्स हे आन्सर नाही आहे, कुणाला मारून समस्या संपणार नाहीये, समस्या आपण आहोत. आपण जोपर्यंत बदलत नाही, आपण जोपर्यंत हे मान्य करत नाही की मला बदललं पाहिजे, मीच माझ्या देशाला बदलण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, असा जेव्हा जोपर्यंत सामान्य नागरिक त्याचं यूथ समजत नाही, तोपर्यंत हे बदलणार नाही. हेच खरं तर रंग दे बसंतीनी दाखवलं. आणि शेवटी त्यांना शिक्षा मिळाली. त्यांनी जे काही कृत्य केलं त्याची शिक्षा त्यांना, त्याचा एक पोएटिक जस्टिस ज्याला आपण म्हणतो ते दिला. पण एक संदेश तुम्ही त्या रंग दे बसंतीचा मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर तो सगळ्यात आम्ही सगळेजण मेल्यानंतर जो भारतभर हिंडूंची क्लिपिंग्स वेगवेगळ्या तरुणांची त्याच्यामध्ये दाखवलेली आहेत की एक, आणि ती प्रत्यक्ष जाऊन घेतलेली क्लिपिंग्स आहेत ना, गोष्टी सांगून लोकांना की अशी अशी गोष्ट आहे, तुम्हाला काय वाटतं वगैरे वगैरे वगैरे. तर हा जो संदेश आहे तो खरा रंग दे बसंतीचा संदेश आहे असं मला वाटतं. आणि म्हणून रंग दे बसंतीचा परिणाम म्हणून कुणी कुणाला मारलं नाही, तर जेसिका लालच्या केसमध्ये मेणबत्त्या घेऊन लोक इंडिया गेटवरती गेली आणि रंग दे बसंती मधला जो सगळ्यात इफेक्टिव्ह सीन होता त्याचं लगेच रिपरकेशन तुम्हाला मिळालं. त्यामुळे त्याचा पॉझिटिव्हच लोकांनी त्याचा परिणाम करून घेतला असं मला वाटतं. आता नटरंगबद्दल बोलल्याशिवाय तर काही चान्सच नाहीये. म्हणजे ऑलरेडी हा म्हणजे आधुनिक मराठी चित्रपटसृष्टीतला एक लँडमार्क सिनेमा ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे येऊन त्याला आता 2 वर्ष झाली. आणि गंमत म्हणजे रवी जाधव हे म्हणजे नवोदित दिग्दर्शक आणि इतक्या चॅलेंजिंग विषयाला त्यांनी हाताळण्याचं धाडस दाखवलं. हा सिनेमाचं प्रपोजल घेऊन जेव्हा ते तुझ्याकडे आले तेव्हा म्हणजे इट मस्ट हॅव बीन quite a stiff challenge, I think, for any actor, म्हणजे not actor of your caliber perhaps, पण एक मनात अशी कुठे शंका येते का की मी एकाच चित्रपटामध्ये एक पैलवान आणि त्याच चित्रपटामध्ये नंतर नाचा, हे काम ह्याला मी जस्टिस करू शकेन का? अशी कुठे तुमच्या इतक्या लेवलच्या, इतक्या वरच्या कॅलिबरच्या नटांना कधी अशी शंकेची पाल चुकचुकते, कधी इन्सिक्युरिटी थोडीशी जाणवते? एक तर कॅलिबर वगैरे असं काही नसतो, ते आपलं काही गोष्टी जमतात म्हणून करतो एवढंच असतं, ते इतकं काही फार मोठं नाही आहे. पण मला खरं सांगायचं तर ते रोल मी चटकन त्या रोल्सना हो म्हणतो जे मला भीती घालतात. आणि नटरंग हा निश्चितपणे तसा रोल होता की ज्यांनी मला भीती घातली. वाचल्या मला अरे बापरे असं झालं की हे मी कसं करू शकणार दोन्ही गोष्टी. कारण माझं ज्या पद्धतीचं शरीर रचना आहे, ज्या पद्धतीचं हे आहे, त्याच्यामध्ये पहिलवान करणं, अहो मी गांधी केलेला माणूस आहे, त्याच्यात मी पहिलवान त्या पद्धतीचं शरीर करणं जे कधी आयुष्यात माझं असं शरीर नव्हतं, ते मला झेपेल का असं करणं, त्याच्यासाठी काय कष्ट करावे लागतील हे साधारण मी माझ्या जे ट्रेनर आहेत त्यांच्याशी बोलून अंदाज घेतलाच होता. आणि दुसरं म्हणजे नाचा, डायरेक्ट परत वेगळंच हे, तेही काही फारसं जवळचं नाही आहे माझ्या स्वभावाच्या. तर ह्या दोन्ही गोष्टींचं मला भीती नक्की वाटली की अरे बापरे हे कसं, मला दिसलं नाही समोर की मी हे कसं करणार आहे. हे नक्की झालं. आता या सिनेमासाठी तू भरपूर शारीरिक तयारी केलीस, त्याची आय थिंक बऱ्याच लोकांना कल्पना आहे. आणखीन तुझ्या बऱ्याच मुलाखतींमधनं तू ते सांगितलं आहेस. व्हॉट इंट्रिग्स मी मोर की त्याच्यामध्ये जी मानसिक तयारी करावी लागली, एस्पेशली नाचाच्या भूमिकेकरता, ती तू कशी काय केलीस?
एक तर थँक्यू सो मच. हा मला प्रश्न खरंच पहिल्यांदा विचारला जातोय. नाही, अगदी 100% सत्य आहे हे. कारण सगळेजण वजन कसं वाढवलं आणि वजन कसं कमी केलं हेच विचारतात. आणि तेच दिसतं, साहजिक आहे विचारणं. आणि मी सांगून सांगून लोकांना थकतो की अहो हे सगळं आहे, हे सगळं बरोबर आहे, त्याच्यात कष्ट आहेत, पण त्याच्या ती म्हणजे ॲक्टिंग नाही, त्याच्या पलीकडे पण काही गोष्टी आहेत. आणि थँक्यू सो मच खरंच की मला त्या गोष्टीला इतकं महत्त्व दिलं आणि माझ्या शारीरिक बदलांपेक्षा त्याला जास्त महत्त्व दिलं. एक तर नटरंग बऱ्याच जणांनी पाहिलाय असं मी गृहीत धरतोय. अगदी पाहिला नाही असं नाही, बेथनी सुद्धा पाहिलाय. त्यामुळे बाकी तुम्ही पाहिलाच पाहिजे सगळ्यांनी. यू हॅव सीन नटरंग. आय एम टेलिंग देम दॅट यू हॅव सीन नटरंग, सो दे दे बेटर हॅव सीन इट. सो एका कलाकाराची ती गोष्ट आहे. एक एक त्याला जे करायचं आहे त्याची एक कहाणी आहे, हे तर आहेच. वरवर एका तमाशाच्या फॉर्मचं त्याच्यामध्ये डेपिक्शन आहे वगैरे वगैरे, हे सगळं आहेच. पण माझ्या मते नटरंग हा सिनेमा मुळात जेंडर पॉलिटिक्स बद्दलचा आहे. हा सिनेमा मुळात आम्ही ज्या डेफिनेशन्स करतो की पुरुष म्हणजे कसा पाहिजे आणि कसा नसायला पाहिजे, आणि स्त्री म्हणजे कशी असायला पाहिजे आणि कशी नसायला पाहिजे, आपण सगळ्यांनी हे लहानपणापासून ऐकलेलं आहे की काय असं पोरींसारखं वागतोस किंवा काय अशी मुलांसारखं नको बसूस. सगळ्या पोरींनी ऐकलेलं आहे. ह्या ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या इतक्या चुकीच्या अर्थातच आहेत आणि त्या इतक्या डीप रूटेड आहेत आपल्यामध्ये. आणि त्याला दुसरं लागून असं की स्त्री ही हीन आणि पुरुष हा तिच्यावरचा, ही आणखीन एक समजूत मुख्यत्वे भारतामध्ये. इतकं म्हणजे मी एक प्रसंग हा खरंच सांगायला पाहिजे. मी नटरंगच शूटिंग कोल्हापूरमध्ये करत होतो आणि त्यावेळेला जरा आधी 26/11 आपले ताजवरचा सगळा हल्ला वगैरे झालेला होता मुंबईमध्ये. आणि विरोधी पक्ष सरकारच्या विरुद्ध ॲजिटेशन्स चालू होते की तुम्ही अजूनही हे केलं नाही, तुम्ही नीट तपास करत नाही आहात वगैरे वगैरे, मोर्चे बिरचे असं सगळं चालू होतं त्या दरम्यान. कोल्हापूरमध्ये एका विरोधी पक्षाने मोर्चा काढला सरकारच्या विरुद्ध आणि त्याच्यामध्ये केलं की तुम्ही नाकर्ते आहात, तुम्ही काय 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 म्हणूया त्याला, तुम्हाला बुळे आहात तुम्ही आणि तुम्ही स्टेप्स घेत नाही आहात, असं म्हणून त्यांनी सिम्बॉलिक हे काय केलं असावं, बांगड्या दिल्या आणि साडी चोळी दिली सरकारला. म्हणजे तुम्ही काय म्हणताय, तुम्ही बुळे आहात, तुम्ही नाकर्ते आहात, तुम्ही स्त्री आहात. जर जातीवाचक शिवी देणं हा गुन्हा असेल फौजदारी, तर स्त्रीला असं हीन म्हणणं हा देखील फौजदारी गुन्हाच आहे. नटरंग ह्या जेंडर पॉलिटिक्सच्या विषयी आहे की मी एक काय बदललो गुणामध्ये. जो पैलवान होता आणि जो नाचाचं काम स्टेजवरती करतोय त्याच्यामध्ये बदललं काय, त्यांनी मिशा काढल्या, तो बारीक झाला, त्यांनी केस वाढवले आणि तो स्टेजवरती असा उभा राहायच्या ऐवजी तो असा उभा राहिला. ह्याच्यामुळे समाजाने त्याच्यावरती असे आरोप करावेत की हा मुलगा तुझा नाहीच आहे. काय दर्शवते समाजाची मानसिकता? नटरंग ह्या विषयी आहे खरा. आणि नाचाचं काम करत असताना हे समजावून घेणं अत्यंत गरजेचं होतं. त्यातनं तो मला खूप वेळेला विचारलं जातं की तुम्ही जाड झालात, मग परत बारीक झालात आणि मग दुसरा भाग शूट केलात, असं कशाला? तुम्ही बारीक होतात तेव्हाच आधी दुसरा भाग शूट करायचा आणि मग जाड होऊन आधी त्रास कमी झाला असता.
लॉजिक बरोबर आहे, परंतु दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक तर हा मुद्दा जो महत्वाचा आत्ताच्या प्रश्नाला अनुसरून जो मुद्दा आहे तो हा की ती एक क्रोनॉलॉजिकल प्रोसेस आहे. तो माणूस ज्यातनं गेलाय तो पहलवान आहे, बायका वळून बघतात गावातल्या असा तो माणूस, आणि त्याच्या पॅशन पोटी जेव्हा त्याला नाच्या व्हावं लागतं त्यावेळेला तो समाज त्याच्याकडे कसा, ही एक प्रोसेस आहे ना अख्खी. त्या अख्ख्या एका क्रोनॉलॉजिकल वेनी त्याच्यामधनं जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. शारीरिक कारण त्याचं असं होतं की नुसता बारीक असणं आणि एका पैलवानाने बारीक होणं ह्या शरीरांमध्ये फरक आहे. माझे नटरंगमधले दुसऱ्या भागातले जे उघडे शॉट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं, सिक्स पॅक दिसतात माझे, कारण मी आधी पैलवानासाठी व्यायाम केलेला होता आणि नंतर बारीक झालेलो होतो. ते पैलवानाचं बारीक झालेलं शरीर आहे, ते कुठल्या सामान्य माणसाचं बारीक झालेलं शरीर नाहीये, बारीक असलेलं शरीर नाहीये. हा दोन भाग. एनिवे, तर ही जी प्रोसेस आहे ती फार महत्वाची होती आणि ती समजावून घेणं. आणि मी जेव्हा खरोखर तसा बारीक झालो, ते कपडे घातले, मी पहिल्यांदा जेव्हा लिपस्टिक लावलं, कुंकू लावलं, मला तो वीक जेव्हा लागला केस वाढवलेले, मी जेव्हा त्या स्टेप्सची प्रॅक्टिस करत होतो, मी जेव्हा उभा राहिलो त्यावेळेला हे खूप अवघड आहे सांगणं, परंतु बायकांना कदाचित जास्त कळेल की ह्या सगळ्यातनं हे सिम्बल्स आहेत ना, हे सगळे तुम्हाला जाणवून देणारे सिम्बल्स आहेत की तू बाई आहेस, तू बाई आहेस. का बरं मी असंच हे करायचं, मी का बाई म्हणून अशी चालू शकत नाही, का नाही चालू शकत, नाही तू अशीच चालली पाहिजेस, तू 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 अशी असली पाहिजेस. त्याच्यात मग त्याला संस्कृती म्हणा, तिच्या मारी त्याला ट्रॅडिशन म्हणा, आणि सगळ्या फालतू गोष्टी त्याला लावा, अत्यंत चूक आहे. आणि ही सगळी पुरुषप्रधान संस्कृतीने केलेली ही सगळे घोळ आहेत. असो, तर हे फार हे सगळं समजावून घेणं गरजेचं होतं. आणि दुसरं, परत बायकोची मला अत्यंत मदत झाली, कारण तिला माझा स्वभाव इतका नीट माहिती आहे. ती म्हणाली बाकी सगळं तू शारीरिक बिरीरिक करशील, म्हणाली ते सगळं ठीक आहे, परंतु तू इतका कणखर आहेस आतनं. स्त्री म्हणाली फार हे असते, थोडी सॉफ्ट असते, जरा कोमल असते, ते जरा कोमलपणा आण म्हणली तुझ्यात, ते जरा समजून घे आतमधनं, ती सायकोलॉजी समजून घे, तो सॉफ्टनेस समजून घे. आणि तो मला एक अशी डिरेक्शन सारखी होती की त्या पद्धतीने ते समजावून घेणं. पण ऍक्टिंगच्या बाबतीत दोन प्रोसेसेस असतात. बऱ्याच वेळेला तुम्ही आत्म तयारी करता आणि मग जसं गांधीच्या बाबतीत आत्म तयारी करत करत बाहेरनं एक त्याचं स्वरूप आणखीन आलं. नटरंगाच्या बाबतीत दोन्ही माझ्या वेळेला, म्हणजे पहिलवान आणि नाचा, उलट झालं. मला जे शरीरात बदल माझे जे झाले त्यांनी मला ते कॅरेक्टर आणखीन खूप जास्त कळत गेलं. तू मग अशी म्हणलास विचारी ऍक्टर असं म्हणलं की तुला आता शिवी वाटते, पण एवढं सगळं आता तुझं ऐकल्यानंतर म्हणजे विचारी ऍक्टर ही शिवी होऊच शकत नाही असं नाही नाही, तू ते विचारी म्हणताना अगदी सिन्सिअरली म्हणतीयस, म्हणून तुझ्या टोन मध्ये तसं नाही. थोडी मुंबईला ये आणि काही लोकांना मला विचारी अभिनेता म्हणताना बघ. नाही, गंमत करतोय पण आता हे म्हणजे दिस जस्ट लीड्स ऑन टू माय नेक्स्ट पॉइंट की म्हणजे प्रत्येक गोष्टीचा खरंच म्हणजे दिस इज अ कॉम्प्लिमेंट. इतका म्हणजे व्यवस्थित अभ्यास करून तू आपली मतं बनवतोस. म्हणजे तू एक कुशल अभिनेताच नाही आहेस, तर तू एक अत्यंत जागरूक एक नागरिक आहेस, तू समाजसुधारक आहेस, विचारवंत आहेस. हे सगळे तुझे अनेक पैलू आहेत. म्हणजे लोकांपुढे यातले कमी पैलू पुढे येतात, पण असे अनेक पैलू तुझे आहेत आणि त्याविषयी म्हणजे बोलल्याशिवाय काही इलाजच नाहीये. या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणामध्ये तुझी खूप प्रिन्सिपल्ड अशी तुझी मतं आहेत आणि त्या प्रकारे तू आपलं आयुष्य जगतोस. म्हणजे यू डोंट टॉक द टॉक, यू वॉक द वॉक इज वेल. आणि हे सगळे या सगळ्या क्षेत्रांमध्ये विचार करून, त्यांचा अभ्यास करून तू
एक स्वतःच्या आवडीचं असं क्षेत्र की ज्याच्यामध्ये तुला काहीतरी करावंसं वाटलं, सामाजिक बांधिलकी जी तुझ्यात आहे ती तुला ती व्यक्त करावीशी वाटली आणि त्यासाठी तू शिक्षण क्षेत्राची निवड केलीस आणि त्यातून क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट उभं राहिलं 2007 मध्ये निलेश निमकर आणि या लोकांबरोबर. तर हे एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये तुझं हे बरंच काम चालू आहे. तर तू नेमकं एज्युकेशन का निवडलंस? वाय एज्युकेशन? इंडियामध्ये एवढे सगळे प्रश्न असताना एज्युकेशन हे तुला जास्ती का अपील झालं क्षेत्र? मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने थोडं जरी स्वतःच्या जगाच्या पलीकडे बघायचं ठरवलं, किंवा आपण असं म्हणूया उलट, की आपल्या छोट्याशा जगाच्या पलीकडे असलेल्या जगाकडे दुर्लक्ष नाही करायचं, असं आपण ज्या वेळेला जर काही आपण ठरवलं, असं जर काही आपल्या मनात आलं, एस्पेशली भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये, तर समस्यांचं आगार आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतं. आणि आगार म्हणजे अक्षरशः आगार. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काहीही बघायला गेलात तरी तुम्हाला मोठ्या समस्या दिसतील आणि अत्यंत टोकाला गेलेले प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतील. मला जेव्हा हे आजूबाजूचं बघून असं वाटत होतं की काय केलं म्हणजे ह्यात काही फरक पडू शकेल, काय बदल होऊ शकतील, काय कसं, काय याचं मूळ काय असेल, हे सगळं विचार करत असताना मला स्वतःला असं वाटतं की राजकारण, तुम्हाला काहीही बदल करायचे असतील समाजामध्ये, देशामध्ये, तर राजकारण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या हातात सत्ता असणं आणि तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असली तर तुम्ही ज्या प्रमाणात बदल करू शकता ते बाकी कुठल्या क्षेत्रात काम करून शक्य नाही आहे इतक्या इफेक्टिव्हली आणि इतक्या स्पीडीली. टर्कीचं उदाहरण खूप महत्त्वाचं ह्या बाबतीत ठरू शकेल. गेल्या 10-12 वर्षामध्ये पंतप्रधान आणि त्याचे एक 8-10 मंत्री यांनी आमूलाग्र बदल त्या देशामध्ये केलाय. तुम्ही संदीप वासलेकरांचं एका दिशेचा शोध नावाचं पुस्तक जरूर मिळवा आणि वाचा. फार सुरेख पुस्तक आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. मला विचार करताना असं वाटलं की राजकारण हे कितीही महत्त्वाचं क्षेत्र मला वाटत असलं तरी वैयक्तिक दृष्ट्या विचार करत असताना राजकारण हे एक प्रोफेशन आहे. मला अत्यंत आदर आहे राजकारण्यांविषयी. गेल्या वर्षभरात आपण जे काही एस्पेशली भारतामध्ये बघतो आहोत आणि ज्या पद्धतीने राजकारण्यांना शिव्या देणं चालू आहे, फार चूक आहे असं मला वाटतं. आपण भ्रष्टाचार नाही आहे, ते भ्रष्टाचारी नाही आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो की गेल्या 65 वर्षामध्ये इतका कॉम्प्लेक्स देश, त्या देशाला लोकशाही पद्धतीने एकत्र ठेवून, नुसतंच एकत्र ठेवून नाही तर प्रगतीपथावरती नेणं ही सोपी गोष्ट नाहीये. हे अजिबात, अहो किती कॉम्प्लेक्सिटी. जरा विचार करा तुम्ही, इथला तुमचा प्राईम मिनिस्टर असेल किंवा अमेरिकेचा तुमचा प्रेसिडेंट असेल, त्यांनी जर एक वाक्य म्हटलं तर इथल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला ते वाक्य थेट कळतं. चेंज असं तो म्हणाला की मला कळतं नागरिक म्हणून. भारतामध्ये माझा प्राईम मिनिस्टर जेव्हा एक वाक्य बोलतो तेव्हा ते पहिल्यांदा 32 भाषांमध्ये ट्रान्सलेट व्हायला लागतं कळण्यासाठी प्रत्येक नागरिकाला. इथं संपत नाही. माझ्या कित्येक मोठ्या पर्सेंटेजला वाचता येत नाही. ट्रान्सलेट तुम्ही भलं कराल, त्याला वाचताच येत नाही. ऐकण्यासाठी त्याच्याकडे रेडिओ नाही, त्याच्याकडे टीव्ही नाही, अशी खूप मोठी पॉप्युलेशन आहे. आपण फक्त पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरवरती जाऊया नको. आपण फार फॉर्च्युनेट लोक आहोत अशा ठिकाणी राहणारी. आणि तो म्हणजे भारत नव्हे, प्रचंड मोठा भारत त्याच्या पलीकडे आहे, ज्याचे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. आपण कदाचित त्याविषयी आलो तर बोलू पुढे.
आणि फार मोठा धोकादायक वळणावरती आज भारत उभा आहे आणि त्याला तुम्ही आम्ही रिस्पॉन्सिबल आहोत. ही एक कॉम्प्लेक्सिटी झाली. इतकं म्हणजे इतक्या भाषा. दुसरी भारताची सगळ्यात मोठी कॉम्प्लेक्सिटी आहे जाती व्यवस्था, की पिढ्यानपिढ्या शिकूच दिलेलं नाही एका मोठ्या वर्गाला, त्याला अधिकारच दिलेला नाही लिहिण्या वाचण्याचा. डिग्निटी ऑफ लेबर येणार कशी जेव्हा तुम्ही जाती निर्माण केल्यात कामं हलकी करायला, आणि तुम्ही असं म्हणता की आम्ही अमुक जातीतले आहोत, आमचं ते काम नव्हे. डिग्निटी ऑफ लेबर येणार कुठून? कसं शक्य आहे? आणि या सगळ्याला तुम्ही धर्म जोडलाय, देव जोडलाय, सगळं कडबोळ करून ठेवलेलं आहे. भयंकर कॉम्प्लेक्स देश आहे आपला. अशा कॉम्प्लेक्स देशाला गेली 65 वर्ष लोकशाही पद्धतीने एकत्र ठेवणं, आज देखील 23 वर्ष चाललेलं सरकार उलथून टाकू शकतो मतदार. कलकत्त्यात तुम्ही बघितलंय, पश्चिम बंगालमध्ये. असे कित्येक देश आहेत की ज्याच्यामध्ये शक्य नाहीये. आहे ना, पण आपल्याकडे शक्य आहे. उलथून टाकू शकता तुम्ही सरकार. अरे सोपी गोष्ट आपल्याला किंमत नाहीये लोकशाहीची, म्हणून आपल्याला असं वाटतं. मला फार वाईट वाटतं जेव्हा भारतामध्ये किंवा इतर आपल्याकडे ना डिक्टेटरशिप असली पाहिजे. अरे लेको, एकदा येऊ दे, एकदा उपभोगा डिक्टेटरशिप, मग कळेल तुम्हाला काय त्याचे परिणाम असतात. इतकं सोपं आहे काय? अत्यंत बेजबाबदार विधान आहे हे. किंमत नाही आपल्या हातात, आपण काही करू शकतो, आपण बोलू शकतो ह्याची. अशा देशाला घेऊन जाणं हे राजकारण्यांशिवाय आणि ब्युरोक्रेसी शिवाय शक्य नव्हतं. तुम्ही लक्षात घ्या. वाईट कामं करतात, भ्रष्टाचार आहे, परंतु भारत चालतो कसा? तर त्यात काही चांगले राजकारणी आहेत, काही चांगले ब्युरोक्रॅट्स आहेत. ज्यांना आपण भ्रष्टाचारी म्हणतो असे राजकारणी सुद्धा 8 वाईट कामं करत असतील तर 2 चांगली कामं करतात. आणि जी 8 वाईट कामं म्हणजे काय, ज्याच्यात भ्रष्टाचार करतात, त्याच्यात सुद्धा काहीतरी चांगलं सामान्य माणसापर्यंत पोचतं. मी समर्थन करत नाहीये, परत सांगतो. परंतु जी फॅशन सध्या निघालेली आहे ना, उठायचं राजकारणाची, ह्याच्यात आपली चूक काय आहे ते आपण बघत नाही. आज काय तो अशी लोक तिथे? कारण गेल्या 5-6 पिढ्यांमध्ये आम्ही आमच्या मुलांना हेच सांगत आलेलो आहोत की राजकारण वाईट आहे, तिकडे तू जाऊच नकोस, तिकडे बघूच नकोस. इतकं की तुमच्या सोशल नेटवर्किंग साईट्स वरती पॉलिटिकल मत जे काही विचारतात त्यावेळेला हेट पॉलिटिक्स असं अभिमानाने लिहितो आम्ही. कसं शक्य आहे? एक देश आहे म्हणजे त्याला सरकार लागणार. अनायासे आपलं सगळं चालू आहे म्हणून आपल्याला कळत नाही. एक देश आहे म्हणजे त्याला सरकार लागणार. ते सरकार चालवायला जर चांगल्या लोकांनी भाग घेतला नाही तर तिथे एक व्हॅक्यूम तयार होणार आणि ती व्हॅक्यूम जास्त लायक नसलेल्या लोकांनी भरली जाणार, जे आज भारतात झालेलं आहे. जबाबदार आपण आहोत. मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग ह्याच्यापासून लांब राहिल्यामुळे हे झालेलं आहे. उदासीन राहिल्यामुळे आम्ही साधं मत द्यायला जात. आणि राजकारणात सहभाग म्हणजे जाऊन इलेक्शनला उभं राहायला पाहिजे असं नाही हो. तुम्ही राजकारणात रस घ्या, इतकंच म्हणणं आहे. तुम्ही समजावून घ्या का मला कुणाला मत द्यायचं आहे ह्याचा विचार मी 2 दिवस आधी नाही करू शकत, मी 5 वर्ष करायला पाहिजे. आणि मी कुठल्या पक्षाशी बांधील नाहीये, त्यामुळे मी फिरवू शकतो. मला ह्याला मत द्यायचं आहे, वेगवेगळ्या कारणाने मी माझी मतं वेगवेगळ्या लोकांना देऊ शकतो, पण त्यासाठी मला विचार तर करायला पाहिजे. नुसतं मी भावनिक आवाहनावरती नाही जाऊ शकत, जे मोस्ट ऑफ द पॉलिटिशियन्स करतात. भावनिक आवाहनावरती नाही चालत राजकारण. म्हणजे चालता कामा नये, चालतं दुर्दैवाने, चालता कामा नये. सांगायचा मुद्दा हा की राजकारण हा अत्यंत महत्वाचा भाग मला वाटला, ज्याच्यामध्ये माझ्या वयामुळे म्हणा किंवा एक कॉन्स्टिट्युएन्सी, आणि मी म्हटलं तसं की हे इतकं सगळं प्रोफेशनली करण्याचं काम आहे की तेवढं माझं वय आता उरलेलं नाही की त्या क्षेत्रात शिरून काही करण्याचं. त्याच्यानंतर मला असं मनात आलं की मग काय असू शकतं, आणखीन कुठलं क्षेत्र असू शकतं. तेव्हा अभ्यास करताना असं मला लक्षात आलं की शिक्षण, कुठलीही समस्या तुम्ही घ्या, भारतातली काय किंवा जगातली काय, आणि त्याचं मूळ जर तुम्ही शोधत गेलात तर चुकीच्या शिक्षण पद्धतीमध्ये, मी चुकीची शिक्षण पद्धती म्हणतोय हा, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं मूळ सापडेल.
चुकीची शिक्षण पद्धती म्हणजे काय? तर बेसिकली शिक्षणाचा मुख्य पर्पजच आम्ही लक्षात घेतलेला नाही आहे गेल्या काही वर्षांमध्ये, दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतात, की शिक्षणाचं मूळ काम काय? मला ज्ञान माहिती मी मिळवणं, त्या माहितीची मी प्रोसेस स्वतःच्या स्वतः करायला शिकणं. स्वतःच्या स्वतः हा शब्द फार महत्वाचा आहे. ती प्रोसेस मी स्वतः करायला शिकणं, त्या प्रोसेसच्या ॲनालिसिस मधनं मी एखादा निर्णय माझा मी घेणं, एखादा निर्णय घेणं आणि त्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन अशा पद्धतीने करणं की जिथे माझा फायदा तर होतोच आहे, परंतु माझ्या आजूबाजूच्या लोकांचं नुकसान त्यातनं होत नाहीये, झाला तर फायदाच होतोय. हा शिक्षणाचा पर्पज आहे. आमच्याकडे काय होतंय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये? आमच्याकडे हे होतंय की म्हणजे मी कशा पद्धतीने शिक्षणाकडे बघतोय बघा, मी एक पालक असेन, मला माझी मुलं सुखी व्हावीत अशी वाटतात, काहीच चूक नाहीये त्याच्यात. ते कधी सुखी होतील असं मला वाटतं जेव्हा त्यांच्याकडे स्वतःचं घर असेल, गाडी असेल, त्याचं लग्न, मुलं बाळ सगळी सुख, म्हणजे आपली ही एक मटेरियल गोष्टी त्याच्याकडे जेव्हा असतील तेव्हा तो सुखी होईल, केव्हा ती माझी मुलगी सुखी होईल. तसं केव्हा होईल? जेव्हा चांगली नोकरी असेल. चांगली नोकरी केव्हा मिळेल? जेव्हा चांगली डिग्री असेल. चांगली डिग्री केव्हा मिळेल? ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी त्याच्या लक्षात राहील तेव्हा. अजूनही आपण शिक्षणाविषयी बोलत नाही आहोत, ज्ञानाविषयी बोलत नाही आहोत. परीक्षेच्या दिवशी लक्षात कधी राहील? जेव्हा मी पाठ करेन. अभ्यास कर म्हणजे काय? पाठ कर. पहाटे 5 ला उठून अभ्यास, अरे अभ्यास कर म्हणजे पाठ कर, समजून घे नव्हे, पाठ कर. स्वार्थ शिकवणारं शिक्षण हे शिक्षण नव्हे. आणि मगाशी मी जे म्हणालो की आपला देश अतिशय धोक्याच्या वळणावरती आज उभा आहे, कारण एकीकडे आपल्याला प्रॉस्पेरिटी दिसतीये, पैसा दिसतोय, पण तो पैसा हँडल करण्यासाठी लागणारं जे 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 व्यक्तिमत्व पाहिजे ते आपल्या माणसांकडे ते व्यक्तिमत्व नाही, कारण आपलं शिक्षण चुकीच्या पद्धतीचं झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला पैसा हँडल नाही करता येत आहे. आज आम्ही सगळे सिम्बल्स वरती जातो आहोत. आज सिम्बल्स निर्माण होत आहेत. कसले सिम्बल्स? मर्सिडीज, BMW, 4 बेडरूमचा फ्लॅट. वेस्ट मध्ये राहताय का ईस्ट मध्ये राहताय? मुंबईत राहत असाल तर माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठल्या शाळेत जातीये किंवा जातोय, हे सिम्बल्स आम्ही निर्माण केलेत. आणि जेव्हा सिम्बल्स निर्माण करतो आणि आम्ही सिम्बल्स अचीव करण्याचा प्रयत्न करतोय, बघा तुम्ही सिम्बल्स अचीव करतोय, गरज नव्हे. एक गाडी मला इथून तिकडे घेऊन जाणार आहे मारुती, तर मर्सिडीज मला इथून तिथेच घेऊन जाणार आहे ना. पण मी माझ्याच वरती प्रेशर निर्माण करतोय की मला लोकांनी कुठल्या गाडीतनं उतरताना बघायला पाहिजे, हे माझ्यावर मी प्रेशर घालून घेतोय. मला माझी अचीवमेंट मला त्याच्यात वाटते. आणि ह्या शिक्षणाच्या पद्धतीमुळे प्रोफेशन ह्या गोष्टीला अवास्तव महत्व आपण दिलेलं आहे. वर्क इज गॉड सारखी फालतू डेफिनेशन नाही माझ्या मते. कसं वर्क इज गॉड हो? प्रोफेशन कशासाठी असतं? तुमचं जे आयुष्य आहे इतर, ते जगण्यासाठी तुम्हाला जे साधन लागतात ते साधन मिळवण्यासाठी प्रोफेशन आहे. प्रोफेशन हे साध्य नव्हे. पु ल देशपांडे म्हणालेले होते की तुम्हाला जगण्यासाठी पैसा लागतो आणि त्याच्यासाठी तुमचे व्यवसाय हे महत्वाचे आहेत. तुमचे व्यवसाय तुम्हाला जगवतात. पण कला, क्रीडा, वाचन, प्रवास, माहिती, लोकांना भेटणं, जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं जगायचं ते शिकवतात. फक्त जगणं नव्हे, कसं जगणं हे ते शिकवतात.
प्रोफेशनला अवास्तव महत्व दिल्यामुळे मी जर एक उत्तम डॉक्टर असेन, बरेच जण मी जर एक उत्तम डॉक्टर असेन म्हणजे काय, की मी व्यवस्थित पैसे कमावणारा डॉक्टर असेन, तर मी उत्तम डॉक्टर असतो. डेफिनेशन प्रमाणे, कारण मी उत्तम पैसे कमावतो म्हणून मी उत्तम डॉक्टर असतो. आणि जर मी आयुष्यात एकही पुस्तक वाचलं नसेल, मी रोजचा पेपर वाचत नसेल, मला कुठल्या खेळात रस नसेल, मला माणसांमध्ये रस नसेल, मला राजकारणात रस नसेल, मला माझ्या देशात रस नसेल, प्रसंगी मी माझ्या प्रोफेशनसाठी 2 वाईट कामं करत असेन, तरी सुद्धा समाजामध्ये आज मला मान आहे, कारण मी सो कॉल्ड सक्सेसफुल प्रोफेशनल आहे. हा एक भारतामध्ये विकास झालेला आहे, पण तो एकांगी विकास आहे. युनिडायमेन्शनल ग्रोथ हा प्रॉब्लेम आहे आज. आणि ह्या सगळ्याचं मूळ, ह्या सगळ्यामधनं सिग्नल, भारतामध्ये तुम्ही जेव्हा येता त्यावेळेला लाल सिग्नल असला, मी रोज हे मुंबईसारख्या ठिकाणी अनुभवतोय. मुंबईमध्ये ट्रॅफिक फार चांगलं असं आम्ही म्हणत होतो. गेल्या 4-5 वर्षात ही अवस्था आहे. लाल सिग्नलला मी उभा राहिलो की मागनं हॉर्न वाजतो की चल पुढे, का थांबलायस. तुम्ही ह्याचं मूळ लक्षात घ्या. राजकारणी म्हणतायत त्या चुकीच्या गोष्टीकडे जाऊ नका, बाहेरची लोक आली म्हणून असं झालं. चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. असं नाहीये. आम्हाला मुळात कॉम्पिटिशन, पुढे जाणं, ह्या गोष्टीचं ग्लोरिफिकेशन एवढं केलेलं आहे आमच्या शिक्षण पद्धतीत आणि आमच्या आई वडिलांनी आणि आमच्या समाजाने, की काय वाटेल ते कर पण तू पुढे जा, वर्गात पहिला ये. आता पुढे जा, मग मी कुणाला दाबेन, त्याच्या गाडीला दाबेन, त्याला हे करेन, मी काही करेन, सिग्नल मला पुढे जायचंय. ही एक आतमध्ये प्रवृत्ती शिरलेली आहे. ह्याचा मूळ शिक्षणाशी आहे. तुम्हाला किती हे बादरायण संबंध आता वाटत असला तरी तसं ते नाहीये. आणि हे फक्त मी म्हणत नाहीये. तुम्ही शिक्षण तज्ञ कुठलाही घ्या, त्याला विचारा तुम्ही भारताच्या आजच्या अवस्थेविषयी, तो त्याचं मूळ शिक्षण क्षेत्रातच सांगेल. फक्त मी नाही म्हणत आहे. समाजशास्त्रज्ञ घ्या, ते सांगतील चुकीच्या शिक्षण पद्धती त्याचं मूळ आहे. आणि असं सगळं वाटल्यामुळे मी आणि माझ्या बायकोनी ठरवलं की आपल्याला जे काही काम करायचं आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला हवं. सो इलोक्वेंटली पुट. आय मीन, तुझ्या या शिक्षणाबद्दलच्या पॅशनला बघून आम्हाला खरंच असं वाटतं, इथे आम्ही राहणाऱ्या, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना आम्हाला नेहमी असं वाटत असतं. आता खरं किती वाटतं मला माहिती नाही, पण एक म्हणण्यासाठी तरी वाटत असतं की भारतासाठी काहीतरी करायचंय. भारतात इतके प्रॉब्लेम्स आहेत, काहीतरी आपल्याकडनं मदत करावीशी वाटते. तर शिक्षण क्षेत्रासारख्या एका अत्यंत मूलगामी अशा क्षेत्रामध्ये आज एवढं मोठं काम सोनाळे नावाच्या गावी होतं आहे, वाड्याच्या जवळ, ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि गेले अनेक वर्ष तू, गीतांजली आणि तुमची टीम, निलेश टिमकर वगैरे हे लोक करत आहेत. तर आम्हाला या कामासाठी जर आम्हाला मदत करायची असली तर आम्ही कुठल्या प्रकारे करू शकतो? मला थोडंसं ह्याचं ब्रॉडर उत्तर द्यावं असं वाटतंय. म्हणजे ब्रॉडर इन द सेन्स आवाका या अर्थाने ब्रॉड. क्वेस्टला मदत करायची नाही करायची सेकंडरी आहे माझ्या मते. परंतु भारताबद्दल आज विचार करताना, मग तो भारतात राहणारे सुखवस्तू असले काय किंवा भारताबाहेर राहणारे सुखवस्तू असले काय, एक पहिल्यांदा आपण हे मान्य करूया की आपल्या गरजांपेक्षा आपण जास्त पैसे कमवतो. हे आपण मान्य करूया. फक्त गरजांची डेफिनेशन आपण ठरवणं फार गरजेचं आहे. की ही माझी गरज आहे, ह्याच्या पलीकडे जे काही आहे ते माझ्या गरजेच्या पलीकडे मला मिळालेलं आहे. गांधींनी फार त्याला चांगला शब्द वापरला होता की तुमच्या गरजेच्या पलीकडे तुम्हाला जे
पैसे मिळतील त्या पैशांचे तुम्ही ट्रस्टी आहात असं ते म्हणाले होते. ओनर नाही आहात, तुम्ही ट्रस्टी आहात. आणि ट्रस्टीची डेफिनेशन अशी आहे की असा माणूस की ज्याच्या ताब्यात लोकांचा पैसा आहे तो ट्रस्टी आहे. तर आज गरज मला असं वाटतं की एका ब्रॉडर सेन्समध्ये तुम्ही भारताच्या समस्यांविषयी असा मोठा विचार करायला लागला तर तुम्ही दबून जाल. तुम्हाला सुचणार नाही, तुम्हाला वाटेल की ह्याला काही सोल्युशन नाही, हे असंच होणार, हे रसातळाला जाईल. भारताचा विचार करताना मॅक्रो लेव्हलवरचा विचार करून चालणार नाही. भारताचा विचार करताना मायक्रो लेव्हलचा विचार करायला लागेल. तुम्हाला छोटी तुम्हाला जी वाटते आहे समस्या महत्वाची आहे ती समस्या उचलावी लागेल आणि त्या समस्येवरती तुम्हाला काम करायला लागेल. हेच आपण करू शकतो. आणि अशा खूप संस्था आहेत की ज्या काम करतात. मगाशी मी राजकारणी आणि ब्युरोक्रॅट्स विषयी बोललो. तिसरी महत्वाची जी गोष्ट भारतामध्ये होती ते म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये अशी छोटी कामं करणारी लोक आणि संस्था. थोडक्यात तुम्हाला सांगतो किती मायक्रो लेव्हलवरती लोक जाऊन काम करतात. गुंज नावाची एक NGO आहे, दिल्लीमधनं काम करते. त्याचा जो प्रमुख आहे तो एकदा दिल्लीमध्ये हिंडत असताना त्याला कुडकुडणारं कोणीतरी दिसलं. त्यांनी घरी गेला, तो त्याचा रग आणला आणि दिला, कारण त्याच्याकडे काही पांघरायला नव्हतं. अशी त्यांनी ती NGO एका प्रसंगापासून सुरुवात केली. आणि त्याच्या असं लक्षात आलं की अरे कपडा ही इतकी मोठी गोष्ट आहे जी लोकांपाशी नाही आहे. आणि त्यांनी काम सुरू केलं आणि त्यांनी संशोधन सुरू केलं. त्याला काही वर्षांनी म्हणजे मायक्रो किती खोलात जाऊन लोक विचार करतात आणि अभ्यास करतात आणि त्याच्यावरची सोल्युशन शोधतात ते बघा. त्याला असं लक्षात आलं की खेडोपाडी स्त्रिया ज्या आहेत त्यांना खूप आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याचं एक कारण हे आहे की त्यांच्या पिरियड्सच्या वेळेला त्या गवत आणि प्लास्टिक वापरतात. ही आजच्या तुमच्या भारताची स्थिती आहे. त्यांनी म्हटलं की अरे हे काय. तो कंटेनरच्या कंटेनर भरून चिंध्या कपडे नाही चिंध्या घेऊन येतो आणि खेडोपाडी वाटतो. हे काम तो करतो. इतक्या मायक्रो लेव्हलचं काम आज लोक करतायत. ह्या पद्धतीचं काम भारतात चालू आहे. तर एक छोटंसं क्षेत्र निवडणं हे फार गरजेचं आहे. आणि जो इम्बॅलन्स आज भारतात आहे आर्थिक कारणांमुळे, जाती व्यवस्थेमुळे, तो जर मिटला नाही तर आज तुम्ही आणि आम्ही आमच्या घरात सुरक्षित राहतो आहोत, आमच्या गाड्या आणि आमच्या बंगल्यांबरोबर. आमची मुलं कदाचित राहतील, आमची नातवंड राहतील की नाही ह्याची शाश्वती नाही. कारण हॅव नॉट्स जे आहेत ते कधी तुमच्या घरात शिरून तुमचं सगळं ओरबाडून घेऊन जातील हा दिवस दूर नाहीये. ही फॅन्टसी नाहीये, ही धमकी पण नाहीये, ही भीती पण नाहीये. ही काही वर्षानंतरची फॅक्ट आहे जर आपण आज त्याचा विचार केला नाही तर. आणि ह्या सगळ्याचा विचार करून जेव्हा शिक्षण आणि क्वेस्ट आम्ही सुरू केली, क्वेस्टला कशी मदत करता येईल अनेक मार्ग अर्थातच आहेत. पण तुम्ही खूप मंडळी दूर राहत असल्यामुळे काही मार्गांवरती रिस्ट्रिक्शन्स येतात. पण माझी एक कळकळीची विनंती तुम्हा सगळ्यांना अशी आहे की तुम्हाला जर इंटरेस्ट वाटला तर, आणि तुम्हाला शिक्षण क्षेत्र हे जर काही मायक्रो ह्याच्यावरती निवडावं असं वाटलं तर, तुम्ही जेव्हा केव्हा भारतात याल तेव्हा 2 दिवस काढून या एक्स्ट्रा आणि सोनाळ्याला या, जिथे आमचं काम चालतं तिथे. ते पहा तर त्याच्यामध्ये काय ऍक्च्युली चाललंय हे तुमच्या लक्षात येईल. पण त्याआधी आमच्याविषयी माहिती हवी असेल तर quest.org.in नावाची वेबसाईट आहे आमची. त्याची खूप ऍक्टिव्ह वेबसाईट आहे, त्याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला मिळेल. अनिरुद्ध परवा भारतात आले होते तेव्हा 2-3 दिवस तिथे येऊन राहून गेले आणि त्यांनी ते सगळं खूप जवळनं पाहिलेलं आहे. या दोघांच्या विनंतीवरनं मी काही ब्रोशर्स आमची आणलेली आहेत. ती कुणाकडे, अनिरुद्धकडे. हां, तर अनिरुद्ध खरं प्रवक्ता म्हणायला हरकत नाही क्वेस्टचा, कारण त्यांनी ते सगळं जवळनं पाहिलंय आणि तो आम्हा लोकांना ओळखतो म्हणून.
फक्त त्यांनी दुरून हे नाही केलं. कार्डिफमध्ये आमची भेट झालेली होती युरोपीय मराठी संमेलनामध्ये. फार इंटरेस्ट घेऊन तो माणूस तिथपर्यंत आला. मला त्याचंच जास्त कौतुक वाटतं की असा माणूस तिथपर्यंत आला, 2-3 दिवस आमच्या त्या खेड्यात राहिला, त्यांनी ते सगळं समजावून घेतलं, तिथल्या माणसांशी बोलला. हे त्यांचं अत्यंत खरोखर अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. जर काही करावंसारखं वाटत असेल तर माणसाला तो वेळ निघू शकतो, हे त्यातनं एक होतं. आणि फक्त तेवढं करून ते थांबले नाहीत, तर आता कंटिन्युअस आमच्या संपर्कात आहेत. मला इथे आणण्यामागे ह्या दोघांचा खूप मोठा हात आहे. तर त्या अर्थाने हे प्रवक्ते आहेत. दुसरा आम्हाला फायदा असा की एक ऑथेंटिसिटी आम्हाला आली इथे, कारण तुमचा एक माणूस आमच्याकडे येऊन गेला, त्यामुळे आणि तो हे रेकमेंड करतो आहे या अर्थाने. पण ती ब्रोशर्स आहेत, त्याच्यातनं माहिती मिळू शकेल. काही जी आम्हाला सध्या निकड आहे ज्या प्रोजेक्टसाठी पैशांची, ते प्रोजेक्ट्सचे तयार करून पेपर्स काही आणलेले आहेत, तेही अनिरुद्धच्या ताब्यात आहेत. तर जरूर तुम्हाला आत्ता सध्या तुम्ही ब्रोशर हवं तर घेऊन जाऊ शकता. त्याच्यावरती आहे संपर्क तुम्ही साधू शकता. इथे लोकली अनिरुद्धशी संपर्क तुम्ही साधू शकता. हे क्वेश्चन ऑफ दिस झालं, पण मला फार असं वाटतं की क्वेस्ट हा एक भाग झाला. तुम्हाला जिथे कुठे वाटतं, जिथे कुठे तुमचं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं, आपल्या गरजा डिफाईन झाल्यानंतर आणि त्या फुलफिल झाल्यानंतर, डिफाईन झाल्यानंतर हा शब्द महत्वाचा. आज गरज आहे भारताला तुमची, खूप गरज आहे. इंटलेक्च्युअल गरज आहे, पैशाची गरज आहे, विचारांची गरज आहे. त्याच्यासाठी येणं अजिबात आवश्यकता नाही, उलट येऊ नये असं माझं मत आहे. कारण आता एक जग हे एक गाव होतं आहे, तर आपल्या गावाची एक गल्ली म्हणजे भारत असं समजा पाहिजे. तर पण त्या गल्लीत जिथे तुमचं घर होतं, त्या गल्लीला आज गरज आहे. आणि ती बऱ्याच वेळेला बाहेर राहून जास्त पद्धतीने होऊ शकते. फक्त मी आर्थिक म्हणत नाही, तर इथनं जे काही तुम्हाला मिळतं, ह्या डेव्हलप्ड कंट्री असल्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी मिळतात, त्या तिथपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि हे फक्त अनिवासी भारतीयांनाच लागू आहे असं नव्हे, तर मुंबई पुण्यासारख्या राहणाऱ्या एलिट क्लासला सुद्धा हे गरजेचं आहे की त्यांनी खाली उतरणं. त्यामुळे फक्त बाहेरच्या लोकांना लागू होत आहे असं नव्हे. परंतु ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा. हे तुम्हाला भावनिक आवाहन वाटत असेल तर लेट इट बी सो, पण हे आहे आवाहन, एवढं नक्की. थँक्यू अतुल. अजून 2 तास तुझ्याशी गप्पा मारायला मिळाले असते तर किती बरं झालं असतं असं वाटतंय. पण ऑल गुड थिंग्स कम टू एन एंड. मला एकच एक शेवटी प्रश्न असा विचारायचा आहे की इतकं सगळं यश मिळवलंस, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलंस, इतके अवॉर्ड्स मिळवलेस, इतक्या नानाविध प्रकारच्या भूमिका केल्यास, आता व्हॉट आर युअर ॲम्बिशन्स? व्हॉट गेट्स यू आउट ऑफ द बेड? व्हॉट ड्राईव्स यू? आणि पुढे व्हॉट नेक्स्ट? इन 10 years time, where do you visualize yourself? आधी 10 years सांगायचं तर सोनाळ्यात जिथे वेळेस काम करते तिथे आम्ही सध्या एक मल्टीपर्पज घर बांधतो आहे, ज्याचा संस्थेला उपयोग होईल आणि आम्हालाही उपयोग होईल असं. तर 10 years डाऊन द लाईन मी तिथे राहत असेल एवढं मला नक्की वाटतं. मी आणि गीतांजली आम्ही सोनाळ्याला शिफ्ट होऊ पुढच्या 5 वर्षात असं मला वाटतं. आणि एक निदान सेमी रिटायरमेंट घेण्याचा माझा विचार आहे अजून एक 5 वर्षामध्ये, 5-6 वर्षात. आणि जास्त वेळ तिकडे देण्याचा विचार आहे. माझी सांपत्तिक स्थिती त्यावेळेला काय असेल त्याच्यावरती अवलंबून आहे, कारण आमचं क्षेत्र फार बेभरोशाचं आहे. त्यामुळे मी सेमी रिटायरमेंट घेतली तरी सुद्धा मी जगू शकेन मरेपर्यंत, एवढे जर पैसे असतील तर हे शक्य आहे. पण निदान सेमी रिटायरमेंट तरी घेईन आणि तिथे जाईन असं वाटतं. पण व्हॉट ड्राईव्स मी आउट ऑफ बेड एव्हरी डे, तर मी जिवंत आहे हेच खूप आहे टू गेट आउट ऑफ बेड. कारण मी माझं प्रोफेशन, माझा व्यवसाय हे माझं आयुष्य मानत नाही. इतर ज्या मी गोष्टी करतो, जसं आज मी इथे आहे तुम्हा सगळ्यांशी येऊन बोलणं,
हे माझ्यासाठी एका सिनेमाचं शूटिंग करणे इतकंच महत्वाचं आहे किंवा क्वेश्चन शूटिंगला जाणे क्वेश्चन मीटिंगला जाणे इतकंच महत्वाचं आहे. मी ना कुठल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलोय ना मला काही मोठा चेक दिलेला आहे किंवा काय असं काही कुठल्याही पद्धतीचा एक पैसा याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. पण ही माझी गरज आहे, मला जे वाटतं ते लोकांना सांगण्याची. आणि मी भारतातही करतो, जाऊन बोलणं, लोकांची विचार मांडणं. मी लिहितो लोकसत्ता आणि इतर अनेक पेपरांमध्ये ज्या ज्या वेळेला मला काय काय वाटतं त्यावेळेला मी लिहितो. हे सगळं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्यातली एखादा एक गोष्ट मला रोज सकाळी कॉल करतच असते आणि एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे आय गेट अप. आणि मला त्याच्यावरनं आठवलं एक शेवटचं फक्त की मला अमेरिकेतली कुठली सेलिब्रिटी हे म्हणाली माहिती नाही, आठवत नाही मला, पण शी सेड की आय डोंट गेट अप अनलेस अँड अंटिल आय एम गोइंग टू गेट सो मेनी डॉलर्स दॅट डे. हां, ती मॉडेल जी आहे ती, हां, की मला जर अमुक एवढे डॉलर्स मिळणार नसतील आज तर मी बेडमधनं उठण्याची तसदीच घेत नाही. अगदी हे युनिडायमेन्शनल ग्रोथचं एक टोकाचं उदाहरण आहे. पण इतक्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात असल्यामुळे त्यातली कुठली ना कुठली मला कॉल करते. आणि अगदी शेवटचं माझं जर काही एक एम असेल तर हळूहळू संन्यासाश्रम आणि त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम घेण्याची ताकद मला मिळो. आधी वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. आणि सरते शेवटी मी कधी मेलो आणि कुठे मेलो हे कुणालाही कळू नये अशी माझी अल्टिमेट अँबिशन आहे. एका मुलाखतीत 2 वेळेला मरणाचा उल्लेख करण्याचं काही कारण नव्हतं. इट हॅज बीन ट्रूली इन्स्पिरेशनल लिसनिंग टू यू अतुल. आय कॅनॉट डिस्क्राईब की अशा प्रकारच्या इतक्या चतुरस्त्र कलाकाराची, आणखीन इतक्या विचार करणाऱ्या परत माणसाची आज ओळख झाली. तुझ्या इतर पैलूंचं लोकांना दर्शन झालं. तुझ्यातली जी कळकळ आहे काहीतरी एका तू निवडलेल्या क्षेत्रामध्ये करण्याची, त्याच्याबद्दल लोकांना माहिती मिळाली. आमच्याकडनं नॉर्वेमाच्या वतीनं आम्ही थोडीफार मदत क्वेस्टला देऊ इच्छितो. आणि तू इथे आलास, आमच्याशी इतकं बोललास, त्याच्याबद्दल धन्यवाद. जितके देऊ तितके कमी आहेत. So I'll pass over. Thank you very much, ladies and gentlemen. Please give Atul Kulkarni a big hand. अतुल, फार छान कार्यक्रम झाला. तुमच्या खौफ यातला जे सादर केलं त्यातला अभिनय आणि त्याच्यानंतर जी मुलाखत झाली त्याच्यामध्ये आपले अनुभव, माहिती यांनी आमचं खूप मनोरंजन झालं. म्हणून मी आभार मानणार नाहीये, तर त्याच्यामध्ये जे तुम्ही विचार मांडलेत अँड दॅट व्हॉट हॅज स्टिम्युलेटेड ए थॉट प्रोसेस, त्याच्याबद्दल नॉर्विमातर्फे आभार. मी राजश्री कानेटकरांना विनंती करतो की नॉर्विमातर्फे त्यांना एक छोटी भेट, फुल न फुलाची पाकळी. पण ते करण्यापूर्वी नॉर्विमाच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या तर्फेच नव्हे तर आपला जो अख्खा नॉर्थ वेस्ट मधला मराठी परिवार आहे त्याच्यातर्फे आशा आणि सदिच्छा व्यक्त करतो की आपलं यापुढचंही करिअर असंच तुडुंब आणि काठोकाठ यशाने भरलेलं जावं. आणि या शुभ प्रसंगी मी गणरायांना प्रार्थना करतो की तुमच्या ज्या विविध भूमिका आहेत त्या आम्हालाच नव्हे तर आमच्या मुलांच्या मुलांनाही बघण्याचा सुयोग लाभो. राजश्री.